सर्वांना सलाम. हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे. मानवजाती तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय करीते. दयाळू परमेश्वर पित्या, हे संपूर्ण मानवजात तुझ्या पंखाचा आश्रय करीते आणि तुझे वात्सल्य किती सरळ असं आहे. परमेश्वर पित्या, आज जमलेले आम्ही सर्व उपासक मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने गीत गात तुझ्या चरणी येतो. परमेश्वर हाच देव आहे हे आम्ही जाणतो आणि अखिल सृष्टी त्याच्या पुढे गुडघे टेकेन आणि ख्रिस्त आमचा प्रभू असा जय जयकार करेन. आणि म्हणूनच दे बापा, आम्ही सर्व विश्वासणारे मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने आजच्या भक्तीमध्ये तुझी कृपा अनुग्रह मागतो. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्ही मागतो. भक्तीमध्ये गीत गायनाची सेवा करीत असताना क्वायरला तू सहाय्य कर. गीत गात असताना प्रभू तू आपला पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांच्यावर असू दे. गीत गाण्यास व वाजवण्यास सहाय्य करता असा हो व त्यांच्या समवेत आम्ही सर्व मंडळी तुझ्यासमोर स्तुतीचा गजर करतो. पित्या, तुला मान्य असो. संपूर्ण भक्तीचा ताबा तू घे. जे येत आहेत त्यांना सुखरूपान, जे ऑनलाईन बघत आहेत त्यांना आशीर्वाद दे. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या सर्वप्रथम आपण गीत गायन करीत आपल्या प्रभूच्या चरणापाशी जाऊया. यासाठी क्वायर पुढे येईल आणि गीत गायनाची सेवा करेन. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा आजच्या पवित्र वारी आपण सर्व त्याच्या पवित्र मंदिरात एकत्र आलेलो आहोत. आणि जेव्हा आम्ही एकत्र येतो एका चांगल्या उद्देशाने, त्यावेळेला तो उद्देश सफळ व्हावा अशी देवबापाची इच्छा असते. आणि म्हणून आपण स्वतःला विसरून आज त्याच्या स्तुती आराधनेमध्ये एकत्र येऊया आणि त्याची स्तुती करीत काही सुंदर गीतं आपण गाणार आहोत. करते हैं तेरी हम स्तुति हृदय की गहराइयों से, यीशु तू ही है हमारा प्रभु.
सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे। ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे। आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे। ऊंचा, सबसे ऊंचा ए दुनिया के लोगों, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो।
याद रखो कि वही एक खुदा है, हमको ये जीवन उसी ने दिया है। उस चारगाह से हम सब है आए, हम दो सना के हम गीत गाए। रब का तुम शुक्र करो, ऊंची आवाज करो। याद रखोगे वही एक खुदा है, हमको ये जीवन उसी ने दिया है। उस चारगाह से हम सब है आए, हम दो सना के हम गीत गाए। रब का तुम शुक्र करो, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो। नामे खुदावन कितना मुबारक, मेरा खुदावन कितना भला है। रहमत है उसकी सदियों पुरानी, वफा का अजल से यही सिलसिला है। उस पर ईमान धरो, उसके घर आओ चलो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो। नामे खुदावन कितना मुबारक, मेरा खुदावन कितना भला है। रहमत है उसकी सदियों पुरानी, वफा का अज़ल से यही सिलसिला है। उस पर ईमान धरो, उसके घर आओ चलो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो। ऐ दुनिया के लोगों, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो। विजय संगीत या पुस्तकातून आपण गीत नंबर 50 यावेळेस काढूया। येशू हे नाम गोड किती, आनंदे गाऊ रात्रंदिनी।
जागेवर उभं राहू. प्रभूला सन्मान देऊ आणि विजयसंगीत गीत नंबर 162, येशूची सेवा आवडे गेलो सुवेळी त्याकडे. 162.
बसूया. प्रार्थना करूया. धन्यवादी दयाळू परमेश्वर पित्या, तुझं स्तवन, तुझी स्तुती गाणं, प्रिय परमेश्वरा, आमच्या मुखातून सदैव तुझं गुणगान गाणं आम्हास आवडतं. कारण प्रभू ते तू आम्हाला दिलेलं आहे आणि असंख्य देवदूत तुझ्यासमोर स्तुतीचा गजर करतात. तुला स्तुती आवडते. अरे प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ही सुंदर गीतं रचलेली आहे. आज क्वायरसोबत आम्ही या गीतांचा आशीर्वाद घेतला, त्यासाठी तुला धन्यवाद देतो. तुझ्यासमोर केलेली ही सेवा प्रभू तुझं गौरव करणारी आणि तुला नेहमीच उंच करणारी अशी आहे. आजच्या या सुंदर गीत गायनासोबत आम्ही तुझ्या चरणी येतो. वचन वाचित आमच्या मनाला प्रेरणा देतो. प्रार्थना रदबदल्या उपकार स्तुती करीत तुझं आज पवित्र वचन आम्हाशी काय बोलणार आहे ते समजून घेऊन आमच्या जीवनाला एक ख्रिस्ती स्वभाव धारण करण्यासाठी तुझी कृपा दे. आजच्या भक्तीमध्ये पुन्हा एक वार तो आम्हास चालीव. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या गोड नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. स्तोत्रसंहितेचं वाचन आपण करणार आहोत. आज आपलं स्तोत्र असणार आहे स्तोत्रसंहिता 149, साम 149. एकशे 49 हे जे स्तोत्र आहे ते इस्रायलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेश त्याच्यामध्ये आहे. आणि हा आदेश आळीपाळीने आपण वाचणार आहोत. तर 149 हे स्तोत्र मिळालं असेल तर आपण आपल्या जागेवर उभं राहू, परमेश्वराला सन्मान देऊ आणि आळीपाळीने याचं वाचन करूया. मी प्रभूच्या गौरवासाठी सुरुवात करतो. परमेश्वराचे स्तवन करा, नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा, भक्ताच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा. ती नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करोत, डफ व विना ह्यावर त्याला स्तोत्रे गाओत. भक्त गौरवामुळे उल्हास होत, ते आपल्या अंथरुणावरून हर्षाने घोष करोत. तिच्या योगे राष्ट्रांचा सूड त्याने उगवला आणि लोकांना शासन करावे. नववचन एकत्र वाचू. लिहून ठेवलेला निवाडा त्यांच्यावर बजवावा, हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल. परमेश्वराचे स्तवन करा. उभे असतानाच आपला विश्वास आपण जाहीर करूया. त्यासाठी प्रेषिताचा मतांगीकार एका सुरात आपण म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, ह्याविषयी मी विश्वास ठेवितो. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. पुन्हा एक वार आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत. आपले मध्यस्थीचे विषय घेत आपण प्रभूचरणी जाऊया. एसएमच्या सेवा कार्याला देवबापाने आशीर्वादित केलेलं आहे. अशीच त्याची कृपा, त्याचा अनुग्रह एसएमच्या या गौरवी सेवा कार्यावरती असावा. मान्य अध्यक्षा, मान्य कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त, यासोबतच सर्व पदाधिकारी वर्ग यांच्यासाठी
प्रभूची कृपा मागत असताना आपण मंडळी आणि सामाजिक कार्याला परमेश्वराच्या हाती ठेवूया. यासोबतच मागील सप्ताहामध्ये जे झालं त्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. मागील सप्ताहात सेलिमपूर मंडळीमध्ये इझाक मोरे या मंडळीच्या माजी अध्यक्षांची वयस्कर असे म्हणजे 90 वर्ष पूर्ण झालेले आणि 91 वर्षात पदार्पण झालेले इझाक मोरे यांना प्रभू आज्ञा झाली. तर आपण नंदुरबार मंडळी त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांच्यासाठी आपण सांत्वन प्रार्थना करूया. सोबतच गेल्या सप्ताहात लाजरस वसंत गायकवाड यांना प्रभू आज्ञा झाली. तर लाजरस वसंत गायकवाड ह्याला पिटू या नावाने आपण ओळखत होतात. तर आपण त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलींसाठी आणि कुटुंबासाठी सांत्वनपर प्रार्थना करूया. आजारी प्रियजनांची आठवण करीत असताना बंधू संदीप मांडे सरांचं पायाचं ऑपरेशन घोटी इगतपुरी या ठिकाणी व्यवस्थित रीतीने झालेलं आहे. तर त्यासाठी आभाराची प्रार्थना करूया. सोबतच आजारी प्रियजनांमध्ये विश्वास पाडवींच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करू. आपल्या मंडळीतील आकाश शेमळे ह्याला गेल्या सप्ताहामध्ये पुत्ररत्न प्राप्ती झाली. तर आपण शेमळे कुटुंबाची आठवण करूया. आपल्या स्वतंत्र दिनासाठी आपण मंडळी म्हणून प्रार्थना करीत आज जागतिक आदिवासी दिनासाठी देखील आपण प्रार्थना करूया. या प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्या दयाळू मंदकृत दयामय परमेश्वर पित्या, दयाळू प्रभू परमेश्वरा, मंडळी रूपी कुटुंबामध्ये तू आम्हास एकत्र केलं आणि मंडळी ही कुटुंबांची कुटुंबे आहेत असं आम्हाला लक्षात आलं. कारण आरंभीच्या मंडळीमध्ये सर्व लोक आपल्या सर्वस्वाच्याद्वारे प्रेषितांच्या चरणापाशी सगळ्या गोष्टी आणून ज्यांना जशी मदत लागत असे तसे ते त्यांना वाटून देत असत. आणि म्हणूनच परमेश्वर पित्या, आज आम्ही मंडळी म्हणून एकत्र जमून तुझा गौरव करत आहोत. कारण की सहभागितेचा जो आशीर्वाद आहे तो आम्हास ठाऊक आहे. आरंभीची मंडळी भाकर मोडण्यामध्ये, स्तोत्रे, गीते आणि आध्यात्मिक कवनं एकमेकांना म्हणून दाखवण्यामध्ये, सोबतच एकमेकांना विश्वासामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी सदैव तत्पर अशी होती. आणि म्हणूनच शल्मोनाच्या देवडीवर त्यांचं एकत्र जमणं हे प्रभू तुझ्या गौरवाचं होतं. परंतु छळामुळे मंडळी पांगली आणि ख्रिस्ती विश्वास हा सातासमुद्रा पारसुद्धा निघून गेला. त्यापैकी एक शिष्य जो आम्हाकडे आला आणि ज्याने ख्रिस्ताची सुवार्ता आम्हास दिली. प्रिय परमेश्वरा, पवित्र वचन आम्हाला समजून सांगण्यासाठी तुझा पवित्र आत्मा तो आम्हास दिला. योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये तुझं वचन म्हणतं की मी तुम्हाला अनाथ व एकटा असं ठेवणार नाही, तर मी तुम्हासाठी कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा पाठवीन, तो तुम्हाला सत्यामध्ये नेईन. आणि हे सत्य आम्हाला ख्रिस्त येशूच्या द्वारे पवित्र वचनातून कळलं, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण की उद्धारक असा एकच आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ज्या प्रभू येशू ख्रिस्तासमोर प्रत्येक जिव्हा, प्रत्येक गुडघा टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ हे कबूल करेल की ख्रिस्त हा प्रभू आहे. दयाळू परमेश्वरा, तुझ्या अपार सामर्थ्याला आज सकाळी पुन्हा एक वार आम्ही अनुभव घेत आहोत. आणि आम्ही जमलेली मंडळी मोठ्या आनंदाने, उत्साहाने हे सुंदर गीतं गात आमचा विश्वास जाहीर करत आहोत. दे बापा, आमची प्रार्थना आहे SAMच्या या गौरवी सेवा कार्याला तू चालवित आहे, आपली कृपा आणि अनुग्रह पुरवित आहेस. असाच तुझ्याचा कृपेचा वर्धहस्त SAMच्या सेवा कार्यावर असू दे. आमच्या मान्य अध्यक्षा, आमचे मान्य कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त या सगळ्यांसाठी दे बापा आम्ही मागतो. कारण की हे कार्य मोठं आहे आणि हे कार्य मोठं असल्या कारणाने आम्हा सगळ्यांच्या प्रार्थना संस्थेच्या उन्नतीसाठी सदैव आहेत. आमची प्रार्थना आहे प्रभू परमेश्वरा, विविध क्षेत्रामध्ये शाळेने, संस्थेने आणि सोबतच वसतिगृहाच्या सेवेने फार मोठी मजल मारलेली आहे. त्यांचं हे सेवा कार्य केवळ सेवा कार्य नसून आज समाजाची गरज अशी झालेली आहे. आणि म्हणून दे बापा SAMला जी कृपा तू पुरवत आहेस, आमच्या पदाधिकारी वर्गाला जे मार्गदर्शन तू देत आहे त्यासाठी आभार मानतो. सर्व पदाधिकारी वर्ग विविध पदावरती आपले सेवा करणारे हे आमचे सर्व वडील प्रियजन, आमची प्रार्थना आहे प्रभू, ज्या वेळेला आम्ही एका दिलाने, एका जीवाने, एका मनाने तुझ्याकडे येतो, विनंती करतो. तुझं वचन म्हणतं की जेथे 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमलेत त्यांच्यामध्ये मी उपस्थित आहे. आणि दयाळू दे बापा, तुझी ती उपस्थिती आमच्यामध्ये आहे हा आमचा विश्वास आहे. याच विश्वासाने आमची प्रार्थना आहे आमच्या पदाधिकारी वर्गाला तुझी कृपा दे. भविष्यकालीन योजनेसाठी आजपासून तू त्यांना सिद्ध कर. एवढंच नव्हे तर साधनं लागतात, मनुष्यबळ लागतं, आर्थिक पुरवठा लागतो, विविध गोष्टींच्या परवानग्या आहेत. या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या रीतीने मिळून तुझं गौरवी कल्याणकारक सेवा कार्य आमच्या नजरेस दिसू दे. आम्ही धुळे स्थित असलेल्या शाळेच्या बांधकामासाठी
सेलिमपूर स्थित असलेल्या चर्चच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी, सोबतच नंदुरबार या ठिकाणी होत असलेले कॉम्प्लेक्सचं बांधकाम आणि प्रायमरी शाळेचे वरील वर्ग, या व्यतिरिक्त संस्थेच्याद्वारे शेती विभागामध्ये आणि वसतिगृहांमध्ये जी सेवा केली जात आहे, धार्मिक क्षेत्रात मंडळांच्याद्वारे जी सेवा केली जात आहे, दयाळू दे बापा ती तू आशीर्वादित कर व हे सेवा कार्य अधिक आणि अधिक वृद्धिंगत होऊ दे. सोबत दे बापा आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व मंडळांसाठी, कारण की प्रभू मंडळ्या स्थिरावलेल्या आहेत, मंडळ्या प्रभूमध्ये वाढत आहे. परंतु परमेश्वर पित्या तुझ्या पवित्र वचनाचं सत्य आणि पवित्र वचन मंडळीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक सभासदांपर्यंत पोचावं, यासाठी मंडळीचे पाळकवर्ग गृहभेटी घेणे, बायबल स्टडी घेणे, पवित्र वचनाची सेवा करणे, एवढंच नव्हे तर आजारी प्रियांची भेट घेऊन वृद्ध लोकांसंगती आपला वेळ घालवणे, तरुणांना मार्गदर्शन करणे, अशा कितीतरी सेवा मंडळीकडून केल्या जात आहे. आमची प्रार्थना आहे प्रभू परमेश्वरा, मंडळीला तू सहाय्य कर आणि मंडळीच्याद्वारे होणारं सेवा कार्य हे अनेकांना स्वर्गीय राज्याचं मार्गदर्शक असं असू दे, कारण की ख्रिस्त प्राप्तीसाठी आम्हाला मंडळीमधून तुझं पवित्र वचन मिळतं आणि मार्गदर्शन मिळतं. आणि म्हणूनच दे बापा मोठ्या आनंदाने, मोठ्या विश्वासाने आम्ही हीच प्रार्थना करत आहोत की मंडळांचं सेवा कार्य खूप आशीर्वादित होऊ दे. महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल आणि संडे स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, आमचे तरुण संघाचे अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व त्यांचे सहकारी, महिला मंडळ त्यांचं सेवा कार्य, प्रियपित्या हे सर्व सेवा कार्य आशीर्वादित होऊ दे. मंडळांची उन्नती होऊ दे, मंडळांची प्रगती होऊ दे. बायबल जे आम्हाला शिकवतं त्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी मंडळी त्या प्रत्येक सभासदाला दे बापा तुझी कृपा दे. कारण की प्रभू आम्ही ज्या वेळेला विश्वासणाऱ्यांच्या संगतीमध्ये येतो त्यावेळेला मोठा आनंद वाटतो. आम्ही गीत गायलं की धन्यवाद धन्यवाद दे बापा, हा धन्यवाद तुझ्या गौरवाचा आहे आणि म्हणून मंडळीचं एकत्र मिळणं तुझ्या गौरवाचं असू दे. मंडळांचे अध्यक्ष, खजिनदार, सचिव यांना देखील तुझी कृपा पुरव. मंडळांचं पंचमंडळ जे सदैव मंडळीच्या सुखदुःखासाठी आणि व्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध आहे, अशा पंचमंडळालाही तुझी कृपा दे. सोबत दे बापा आम्ही शाळेंसाठी उपकार स्तुतीची प्रार्थना करतो. शाळेंनी मिळवलेल्या विविध यशांसाठी आम्ही तुला उंचवितोस. आता समुद्रापार दे बापा शाळेचं नाव गेलेलं आहे, त्यासाठी देखील आम्ही आभार मानतो. आमचं इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम आणि या सगळ्यांची व्यवस्था सांभाळत असताना आमच्या सर्व शाळेचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दे बापा आमच्या सर्व प्राचार्यांसाठी मागतो. इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम, जिल्ह्याच्या शाळा, तालुक्याच्या शाळा, सगळ्यांसाठी तुझी कृपा मागतो. कारण की प्रभू हे कार्य मोठं आहे आणि ज्या सरकारच्या अंमलाखाली आम्ही आहोत त्या सरकारच्या सर्व नियमांना धरून विद्यार्थ्यांची जडणघडण करीत असताना विविध उपक्रम शाळेचे राबवले जात आहे व त्या सर्व क्षेत्रामध्ये शाळेला प्रगती देत आहे, उन्नती देत आहे. त्यासाठी उपकार मानतो. यामागे कष्ट आहे हे आम्ही जाणतो, यामागे अडचणी आहेत हे सुद्धा आम्ही जाणतो. परंतु दे बापा कसल्याही प्रकारे कष्ट करायला कमी न पडणारे आमचे प्राचार्य, आमचे पर्यवेक्षक, आमचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एक टीम, एक समूह आहे आणि हा समूह नेहमीच संस्थेच्या उन्नतीसाठी आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी तयार आहे. आमची प्रार्थना आहे आमच्या या सर्व शाळेचं सेवा कार्य खूप आशीर्वादाचं असं होऊ दे. त्यांना जी साधनं हवी आहेत त्या साधनांवर तुझा आशीर्वाद दे. सोबत दे बापा आम्ही प्रार्थना करतो वसतिगृहासाठी. वसतिगृह या ठिकाणी असलेली सेवा खूप आशीर्वादित कर. जे विद्यार्थी मोठ्या विश्वासाने टाकले गेलेले आहे त्या विद्यार्थ्यांची जडणघडण होऊ दे. आमचे हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो दे बापा त्यांचं सेवा कार्य आशीर्वादित असं होऊ दे व त्यांच्या सेवा कार्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. सर्व प्रकारची व्यवस्था सांभाळत असताना आमच्या सर्व वसतिगृहाच्या स्टाफला तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह पुरव. सोबत दे बापा सेंट्रल ऑफिसची सेवा खूप आशीर्वादित कर. तेथील सर्व व्यवस्थापन अतिशय चांगलं असू दे. त्या ठिकाणी सेवा करणाऱ्या प्रत्येक बंधूला तुझी कृपा आणि अनुग्रह पुरव, कारण की ते महत्त्वाचं असं कार्य आहे. ते तू आशीर्वादित कर. परदेशातील आमचे सर्व प्रियजन जे आमची आठवण करतात दे बापा त्यांच्यासाठी आम्ही नेहमीच तुझ्याकडे मागत आहोत. आम्ही रोलोनोस कार्सन, त्यांच्या पत्नीसाठी, प्रिय लेकरांसाठी विशेष प्रार्थना करतो. तू त्यांना सहाय्य कर. सोबतच बंधू सायमन जयकर, त्यांचा परिवार, प्रिय लेकरं, रेव्हरंड मदन वळबी, सोल्वी सिस्टर आहेत, डॉक्टर वॉल्टा यांची आम्ही आठवण करतो. वृद्धापकाळामध्ये डॉक्टर वॉल्टा यांना तुझी कृपा दे. प्रभूमध्ये तुमचं श्रम व्यर्थ नाही असं तुझं वचन आम्हाला शिकवतं.
आणि म्हणूनच देवबापा त्यांनी SAMसाठी जी सेवा केली, जी सेवा प्रभू तुझ्यामध्ये गौरवीय अशी आहे. म्हणूनच आज सकाळी डॉक्टर वॉल्टा, त्यांची पत्नी, प्रिय लेकरं या सगळ्यांची आम्ही आठवण करतो. सोबत देवबापा आम्ही बंधू जोशुआ यांची आठवण करतो. त्यांचं वास्तव्य आशीर्वादित कर, त्यांचं जॉब, त्यांचं शैक्षणिक सेवा कार्य आणि देवबापा त्यांच्या संपूर्ण जीवनावरती तुझा वर्धहस्त ठेव. बंधू अभिषेक व्यास याच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्याचं जॉब, त्याचं शिक्षण आशीर्वादित कर आणि त्याच्या जीवनाद्वारे पित्या तू गौरविला जा. सोबत देवबापा आमच्या प्रिय भारत देशामध्ये जे आमची प्रिय लेकरं शिक्षण घेत आहे, कोणी मेडिकल क्षेत्रात आहे, कोणी इंजिनिअरिंगमध्ये आहे, कोणी स्पर्धा परीक्षा देऊन आपली तयारी करीत आहे, तर कोणी वेगवेगळ्या माध्यमाने आपल्या करिअरला घडवत आहे. आणि म्हणून मंडळीतले वडील प्रियजन म्हणून आम्हा प्रत्येकाची जबाबदारी जाणत मंडळीतल्या प्रत्येक लेकरासाठी देवबापा आम्ही प्रार्थना करतो. प्रत्येक लेकराला तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे व आमच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवन आशीर्वादित कर. जो अभ्यास ते करत आहे त्या अभ्यासामध्ये त्यांना प्रगती दे, त्यांचं करिअर उज्ज्वल घडव. सोबतच काही न्यू ॲडमिशन्स आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ॲडमिशन घेऊ इच्छितात, अशा आमच्या मंडळीतल्या प्रत्येक लेकराला तुझी कृपा दे. साखळी प्रार्थनेत आम्ही या सर्व लेकरांची आठवण करतो, परंतु आज सकाळी देखील तुझ्याकडे त्यांच्यासाठी मागतो. सोबत देवबापा आमचे डॉक्टर आणि नर्सेस यांना नेहमीच आम्ही तुझ्यासमोर सिद्ध करत आहोत, कारण की प्रभू त्यांचं सेवा कार्य अविरत असं सेवा कार्य आहे. त्यांच्या सेवा कार्याला प्रगती दे, त्यांचं सेवा कार्य आशीर्वादित कर. पाण्या पावसाच्या दिवसामध्ये साथीचे आजार पसरत आहे, अशा परिस्थितीमध्ये त्यांचं सेवा कार्य अतिशय जबाबदारीने वाढलेलं आहे. आमचे सर्व डॉक्टर्स आणि त्यांच्या सोबत सेवा करणारे सर्व मेडिकल स्टाफ सगळ्यांना तुझी कृपा दे. सोबत देवबापा आम्ही पोलीस दलाच्या सेवेसाठी प्रार्थना करतो आणि जे विविध ऑफिसेसमध्ये सेवा करतात, मग ते जिल्हा परिषद असो किंवा विविध खाजगी किंवा सरकारी ऑफिसेस असो, त्यामध्ये सेवा करणारे मंडळीतले सर्व बंधू आणि भगिनी सगळ्यांची सेवा अतिशय आशीर्वादित कर. ज्या प्रिय देशात आम्ही आहोत, आमच्या देशावर आम्ही प्रेम करतो परमेश्वर पित्या. आम्ही स्वातंत्र्य दिनाची आठवण करतो. या सप्ताहामध्ये आम्ही तो साजरा करणार आहोत. आम्हा सगळ्यांसाठी तो एक आनंदाचा प्रसंग असू दे आणि त्याद्वारे आमचा देश या जगाच्या पाठीवरती एक प्रगतिशील देश, इतरांसमोर एक आदर्श आणि नेहमीच प्रगतीच्या वाटेने पुढे चालणारा असा असू दे. आमचे माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ यांच्यासाठी आज देखील आम्ही मागत आहोत. यासोबतच आमचे माननीय मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ आणि ज्या जिल्ह्यात आम्ही आहोत, आमच्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकारी वर्गासाठी हे सर्व सेवा कार्य आशीर्वादित कर. मागील दिवसात प्रभू आम्ही तुझ्याकडे पावसासाठी विनंती केली आणि आमच्या जिल्ह्यात हवा तो पाऊस तू आम्हाला दिला. येथून पुढे देखील देवबापा पावसाची आम्हाला गरज आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये त्याची व्यवस्था असू दे. आजारी प्रियांची आठवण करीत असताना आज पुन्हा एक वार आम्ही मालतीबाई वळवी, ज्योतिताई नाईक आणि जुलियाना अक्का गायकवाड यांची आठवण करतो. या सर्व प्रियांना चांगलं आरोग्य तू दे. सुरेश ठाकूर आहेत, आनंदीबाई जयकर आहेत, सापाबाई शिंदे आहेत, राजेंद्र बोरा, अरुणा सुतारी यांची आठवण करतो. अरुणा सुतारींच्या पायाला मागील दिवसामध्ये जे दुखापत झाली त्यामध्ये चांगला आराम आणि आरोग्य तू त्यांना पुरवत आहेस, आभार मानतो. कांता सिस्टर, लताबाई वळवी, विनोद वळवी, वसंत पाडवी, सौ पाडवी आहेत, जहेरसिंग बसावे, सुवार्ताबाई मसीदास, कामिनाबाई गायकवाड, अनुसयाबाई गायकवाड यांची आम्ही आठवण करतो. बंधू शंवेल ठाकरे याच्यासाठी आभार मानतो. शंवेलला आता चालण्याची, फिरण्याची तू शक्ती देत आहे, म्हणून देवबापा आम्ही तुझी स्तुती करतो. सोबत देवबापा आम्ही नलिनीबाई मोजेस आणि आनंदीबाई पवार या मंडळीतील वृद्ध मातांसाठी प्रार्थनेमध्ये मागतो. चांगलं आरोग्य त्यांना दे. सोबतच सुशी अक्का आहेत, पद्माबाई साळवे आहेत, मंडळीतील या वृद्ध मातांना तुझं आरोग्य लाभू दे. आम्ही दुर्गाबाई वळवी, कौशल्याबाई सोनेरी, लवणे आंटी, सोबतच पिढी लवणे यांच्यासाठी प्रार्थना करतो. या प्रियांना चांगलं आरोग्य स्वर्गीय भंडारातून दे. शिंपी सिस्टर आहेत, ॲडव्होकेट जी वसावे आहेत, यांच्यासाठी देवबापा आज मोठ्या विश्वासाने मागतो. मंडळीतील वृद्ध प्रियजनांना तू देवबापा आधार दे आणि त्यांचं सेवाकार्य आठवण करीत त्यांनी समाजासाठी जे मोलाचं कार्य केलेलं आहे त्याचं आम्ही स्मरण करतो. प्रभूमध्ये त्यांचं श्रम व्यर्थ नाही आहे. वृद्धापकाळाच्या या दिवसामध्ये तू त्यांचा आधार बन. घरातल्यांना त्यांची शुश्रूषा करण्यासाठी लागणारी शक्ती दे. प्रिय पित्या, गेल्या सप्ताहामध्ये जे दुःखद प्रसंग घडले त्यांची आठवण करीत असताना आज आम्ही इजाक मोरे यांच्या पश्चात मोरे कुटुंबासाठी प्रार्थना करतो. सेलिमपूर मंडळीसाठी या प्रिय वृद्धांची सेवा आशीर्वादित तू केलीस. आमची प्रार्थना आहे तू त्यांच्या पश्चात मोरे कुटुंबाला सांत्वन दे आणि समाधान दे
ख्रिस्त येशूमध्ये जी धन्य आशा आहे त्या धन्य आशेमध्ये तू त्यांना स्थिर कर. सोबत लाजरस वसंत गायकवाड यांच्या जाण्याने त्यांच्या दोन्ही मुली आणि घरातले सर्व प्रियजन यांच्यावरची जो दुःखाचा प्रसंग ओढवला आहे, आमची प्रार्थना आहे प्रभू, तू त्यांचं सांत्वन कर, समाधान कर आणि त्यांना तू मायेचा आधार दे. मंडळी म्हणून आम्ही सेवा करीत असताना प्रिय परमेश्वरा त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की तू त्यांचं सांत्वन आणि समाधान कर, कारण की तू आमचे अश्रू पुसणारा आमचा दयाळू परमेश्वर. आम्ही आभाराची प्रार्थना करतो संदीप मांडे यांच्या आरोग्यासाठी, जे त्यांचं पायाचं ऑपरेशन होतं अतिशय चांगलं झालं पित्या, त्यासाठी उपकार मानतो. पुन्हा परतून आपल्या घराकडे येण्यासाठी तू त्यांना लागणारी कृपा स्वर्गीय भांडारातून पुरव. आज विश्वास पाडवींना बरं नाही, सर्दी खोकल्याच्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये तू त्यांना चांगलं आरोग्य द्यावं अशी विनंती करतो. सोबतच देवबापा, मागील सप्ताहामध्ये आकाश शेंबळे यांना तू पुत्ररत्न देऊन आशीर्वादित केलं. शेंबळे कुटुंबाला ह्याचा आशीर्वाद लाभू दे आणि तुझं गौरव होऊ दे. आज जागतिक आदिवासी दिनासाठी आम्ही प्रार्थना करतो. ज्या प्रिय जिल्ह्यात आम्ही आहोत यामध्ये देवबापा राहत असताना आमचं वास्तव्य आशीर्वादित कर व त्यांचं सेवा कार्य अतिशय चांगलं असं होऊ दे. आजच्या ह्या दिनासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. सोबत पित्या, आमच्या विनंत्या, आमच्या प्रार्थना, आमच्या रदबदल्या तुझ्यासमोर सदैव आहे. पुन्हा एक वार आम्ही येणाऱ्या वचनासाठी तुझी कृपा मागतो. वचनानुसार जीवन जगण्यास आणि वचनाच्या घोषणेस तुझी कृपा पुरव. सोबत दे बापा, मंडळीचं सेवा कार्य अतिशय आशीर्वादित होऊ दे. या सर्व कार्याला तुझ्या हातामध्ये आम्ही देतो आणि आमच्या संस्थेचे विविध जे अंग आहेत, विविध जे भाग आहेत ते आशीर्वादित कर व प्रत्येकाची सेवा तुझं गौरव करणारी, तुला उंच करणारी अशी सदैव असू दे. पुन्हा एक वार सारा आदर तुला आम्ही अर्पण करतो. ही प्रार्थना ख्रिस्त येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. आपण दानार्पण घेऊया. दानार्पणासाठी क्वायर पुढे येईल आणि गीत गायनाची सेवा करेल. यावेळेस आम्ही एक हिंदी गीत गात आहोत. याआधी आम्ही गायलेलं आहे, ओ यीशु तू ही मेरा सब कुछ, यीशु तू मेरा जीवन, अंधेरे जीवन में लाई तूने रोशनी, यीशु तू है उजाला.
जीवन में लाई तूने रोशनी, यीशु तू है उजाला, लिखता रहूंगा गीत में तेरा, गाता रहूंगा गीत में तेरा, लेता रहूं नाम तेरा, लेता रहूं नाम तेरा। तू ही है आखिरी मंजिल मेरी, तू ही है मन्नत इस दिल की, तू ही अमानत कीमती, महिमा के योग्य तू ही है आखिरी मंजिल मेरी, तू ही है चाहत इस दिल की, तू ही इबादत मेरी, महिमा हो यीशु तेरी। तू ही है आखिरी मंजिल मेरी, तू ही है मन्नत इस दिल की, तू ही अमानत कीमती, महिमा के योग्य तू ही है आखिरी मंजिल मेरी, तू ही है चाहत इस दिल की, तू ही इबादत मेरी, महिमा हो यीशु तेरी, महिमा हो यीशु तेरी, महिमा हो यीशु तेरी। प्रभूची स्तुती करूया. क्वायरची सेवा प्रभू आशीर्वादित करो. सुमधुर गीत आपण प्रभूच्या गौरवासाठी गायलत. परमेश्वर देव बाप आपणास या सेवेद्वारे त्याची सेवा करायला अधिक आणि अधिक बळ आणि कृपा पुरवो. आज ज्या प्रियजनांचे जन्मदिवस आहे, या सप्ताहामध्ये ज्यांचे जन्मदिवस आहे, त्यांचीही आपण आजच्या या दानार्पणासोबत प्रार्थनेत आठवण करूया. दानार्पणासोबतच आज श्वेता अनुपळवी यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. सोबतच सोमवारी रुद्बाई जेमा वळवी, विशाल मुकेश वळवी यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणा शुभेच्छा. पुढे मंगळवारी नेहा आशुतोष सोनेरी, आरुष राहुल साखरे, अर्चना अनिल करमरकर, अनुष गायकवाड, रमाकांत उमेद ठाकूर, पास्टर राजीव मार्गे, मनोज नाना पवार, सोलवी रोननबर्ग, श्वेता डलगे, सुरेंद्र कोतर, वेरोनिका पंजाबी, आशिष जेमा वळवी, विशाल वाघमारे, सोनल अवतार पाडवी आणि सोफिया फुलपाका यांचे जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने शुभेच्छा देत सागर एम वाघ यांच्याकडून दशमांश आहे. साहिल मार्गे यांच्याकडून दशमांश आहे. राहुल योहान साखरे यांच्याकडून वाढदिवसानिमित्ताने उपकारस्तुतीचं दान आहे. योहान प्रदीप साखरे यांच्याकडून दशमांश आहे. सोबतच डॉक्टर राजेश गेमू वसावे यांच्याकडून दशमांश आहे. तो मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सोबतच परेश कोकणी यांच्याकडून दशमांश आहे. तो मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. प्रार्थना करू. हे दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. आणलेलं दान तुझ्या पवित्र भांडारामध्ये आम्ही अर्पण करतो. कारण की प्रभुदेव बाप्पा, याद्वारे तुझं गौरवी सेवा कार्य पुढे होत आहे आणि ह्या गौरवी सेवा कार्यासाठी लागणारा सर्व प्रकारचा आर्थिक पुरवठा तू आपल्या कृपेने करीत आहेस. देवबाप्पा, आम्ही जे अर्पण केलेलं आहे, मला की 3:10 या वचनाची आम्ही आठवण करतो. अनुवादाच्या 28व्या अध्यायाच्या 10व्या वचनाची आम्ही आठवण करतो. दयाळू देवबाप्पा, तू आकाश कपाटे उघडून देतोस, त्याची प्रचिती पाहण्यासाठी तू सांगतोस. आणि म्हणूनच देवबाप्पा, तुझं गौरवी सेवा कार्य होण्यासाठी आणि तुझ्या भांडारामध्ये अन्न असावं म्हणून आम्ही हे अर्पण करतो. जसं जुन्या करारामध्ये मंदिरामध्ये अन्नार्पण, पेयार्पण, होमार्पण, शांत्यार्पण ही विविध अर्पणं केली जात होती. यासोबतच देवबाप्पा, ख्रिस्ताच्या
येण्याने आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं. आता दे बाप्पा, मंदिरामध्ये जे आम्ही अर्पण करत आहोत त्याचा तू स्वीकार कर व तुझ्या गौरवी सेवा कार्यासाठी आर्थिक मदत म्हणून ह्या गौरवी धनाचा तू उपयोग करून घे. यासोबतच तू आमचं अंतकरण, आमचं मन पाहतोस पित्या, आमच्या अंतकरणाने अर्पण केलेलं हेचा तू स्वीकार कर. आज ज्यांचे जन्मदिवस आहे, या सप्ताहात आहे, त्यांचीही दे बाप्पा या दानासोबत आम्ही आठवण करतो. आज श्वेता अनुप वळवी, ऋतपाय जिमा वळवी, विशाल मुकेश वळवी, सोबतच नेहा आशुतोष सोनेरी, आरुष राहुल साखरे, अर्चना अनिल करमरकर, अनुष गायकवाड, रमाकांत उमेद ठाकूर, पास्टर राजीव मार्गे, मनोज नाना पवार, सोलवी रोननबर्ग, श्वेता डलगे, सुरेंद्र कोतक, वेरोनिका पंजाबी, आशिष जेमा वळवी, विशाल वाघमारे, सोनल अवतार पाडवी आणि सोफिया फुलपाका यांची आम्ही आठवण करतो. या सर्व प्रियजनांचे जन्मदिवस आशीर्वादित कर. एक नवं वर्ष परमेश्वरा तू यांच्या आयुष्यामध्ये जोडत आहेस. येणारं वर्ष या प्रियजनांसाठी सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं असं असू दे. दे बापा, तुझं पवित्र वचन जसं म्हणतं की याची माळ तू आपल्या गळ्यामध्ये वागीव. दे बापा, नियमशास्त्राचं नेहमी मनन चिंतन करण्यासाठी तू त्यांच्यासोबत राहा. दीर्घायुष्य, कल्याण आणि वयोवृद्धीने तू त्यांना भरून टाक. प्रार्थना करतो प्रभू, तुझं वचन म्हणतं की तू मनोरथ पूर्ण करणारा परमेश्वर आहे. तू त्यांच्या मनाचे जेही इच्छा आहेत त्यांचं तू पूर्ण करावं. स्तोत्र 91 याच्या 11व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे यास्तव तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा करेन व ते तुझं मार्गदर्शन करतील. असा आशीर्वाद दे बापा तू या प्रियांवर असू दे व त्यांच्या सर्व मार्गात आपल्या दिव्यदूतांचा पहारा त्यांच्या अवतीभोवतीला ठेव. सोबतच दे बापा, स्तोत्र 91 प्रमाणे तू त्यांची ढाल बन, तू त्यांचं कवच बन आणि तू त्यांना आपल्या कृपेचा अनुग्रह पुरीव. त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी होतो व त्यांचे जन्मदिवस आनंदाचे असावे, कुटुंबाला सौख्य आणि समाधान देणारे असावे असं तू होऊ दे. पुन्हा एक वार हे दान आणि जन्मदिवस तुझ्या हाती समर्पित करतो. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. या सप्ताहासाठीच्या सूचना आहे त्या आम्ही आपणासमोर वाचन करतो. या सप्ताहामध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 वाजेची जी प्रार्थना आहे ते मनन चिंतन, मॉर्निंग डिवोशन चर्चमध्ये केलं जाईल. आपल्याला हवं असेल तर आपण चर्चमध्ये येऊ शकतात, मनन चिंतन आपण सहभाग घेऊ शकता. नाही जमलं तर आपणासाठी ऑनलाईनचीही व्यवस्था केलेली आहे. बुधवारी सायंकाळी 4 वाजता महिला मंडळाची सभा चर्चमध्ये घेण्यात येईल. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता शहारोन या ठिकाणी साप्ताहिक प्रार्थना घेण्यात येईल. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता तरुण संघाची सभा चर्चमध्ये घेण्यात येईल. येत्या रविवारी वचनाची जी सेवा आहे ती रेव्हरंड एल पी वळवी पाळक साहेब हे करतील. या महत्त्वपूर्ण सूचना आपल्या सगळ्यांसाठी या सप्ताहात आहे. आज आम्ही देवाचं पवित्र वचन ऐकूया. आजचा जो देवाचा पवित्र निरोप आहे तो बघण्यासाठी आम्हाला लुकाच्या शुभवर्तमानामध्ये जावं लागेल. यासोबतच संडे स्कूल या वेळेला संडे स्कूलसाठी जाऊ शकता. संडे स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक बाजूला असलेल्या आपल्या शाळेमध्ये, प्रायमरीमध्ये संडे स्कूलसाठी जाऊ शकता. आज लुकाचा 17वा अध्याय वचन 11 ते 19 या एका प्रसंगावरती आपण मननचिंतन करणार आहोत. कारण की हा प्रसंग चमत्कारिक आहे, गौरवशाली आहे. सोबतच या प्रसंगामध्ये येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याचं एक फार मोठं असं कार्य किंवा ज्याला आपण म्हणूया की मोठा असा चमत्कार या ठिकाणी घडलेला आहे. 10 कुष्ठरोगी बरे होतात ही गोष्ट आपणा सगळ्यांनाच ठाऊक आहे. या 10 कुष्ठरोग्यांना आरोग्य मिळतं, परंतु आभार मानण्यासाठी 1 येतो, 9 निघून जातात, अशी ही गोष्ट आहे. मी आपल्यासाठी वाचतो लूका शुभवर्तमान 17वा अध्याय 11 पासून 19 पर्यंत. 10 कुष्ठरोगी. मग असे झाले की तो यरुशलेमेकडे चालला असता शमरोन व गालिल यामधून गेला आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटावयास आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू, गुरुजी, आम्हावर दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःस याचकांना दाखवा. मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झालो आहो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तर शमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले होते ना? मग 9 जण कुठे आहेत?
या परक्या वाचून देवाचं गौरव करावयास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? तेव्हा त्याने म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता एक फारच प्रसिद्ध आणि मोठा चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताकडून झालेला आहे. आता हा जो चमत्कार घडलेला आहे, ह्या चमत्कारावरती आपल्या पवित्र शास्त्रातली रिबीन आपण ठेवू आणि यामध्येच आपण मनन चिंतन करणार आहोत. तर येशू ख्रिस्ताने हा जो चमत्कार केलेला आहे, ह्या चमत्कारामध्ये येशूने स्पर्श केल्याचं जाणवतं का? किंवा येशूने शब्द बोलल्याचं जाणवतं का? स्पर्श येशूने केला नाही. शब्द फक्त तो एवढा बोलला की जाऊन याचकांना दाखवा, आणि जाता जाताच हे शुद्ध झालेले आहे. यावरून येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आपल्याला समजतं की येशू ख्रिस्त किती सामर्थ्यशाली आहे. फक्त शब्द मात्र बोलला आणि ते आजारी रस्त्यातच जाता जाता बरे झाले. बरं, बरे तर झाले, परंतु आभार मानायला फक्त एकटा आला, बाकीचे 9 लोक आले नाही. अनेक वेळेला आपण हा शास्त्र भाग वाचल्यानंतर याचा सारांश असा काढतो की आपण आभार मानलं पाहिजे, प्रभूचं गौरव केलं पाहिजे. ते चांगलं आहे आणि ते योग्यसुद्धा आहे. परंतु आज हा शास्त्र भाग वाचत असताना कुष्ठरोग या महत्त्वपूर्ण विषयाकडे आपलं लक्ष आपण लावणार आहोत. या ठिकाणी कुष्ठरोगाने ग्रसित असलेले हे लोक आहे. कुष्ठरोग हा फारच भयंकर आजार आजही आहे, ज्याला आपण लेप्रोसी म्हणतो. त्या आजाराकडे जर तुम्ही पाहिलं किंवा तुमच्यापैकी कोणी लेप्रोसीच्या हॉस्पिटलमध्ये गेलात का? त्या रुग्णांना तुम्ही जवळून पाहिलं का? त्यांच्या जखमांमधून सतत रक्त आणि घाण बाहेर येत असते. त्यांच्याजवळ तुम्ही उभं राहू शकत नाही, कारण की त्यांच्या जखमेंमधून वास येत असतो एक विशिष्ट प्रकारचा. अशा लोकांसोबत थांबणं आणि बसणं फार अवघड असं असतं. परंतु तरीही आपल्या समर्पणाच्या द्वारे अनेक आमचे प्रिय डॉक्टर वर्ग त्यांची सेवा करत आहे, अशांच्या जखमा पुसत आहे. बरं, त्या काळामध्ये ही जी गोष्ट होती ही फार भयंकर होती. आणि अनेक वेळेला हा जो कुष्ठरोग आहे ह्याचा संबंध सरळ सरळ पापाशी जोडला जायचा. त्या काळामध्ये अशी धारणा होती येशूच्या काळामध्ये की कोणाला कुष्ठरोग झाला ह्याचा अर्थ त्याने काहीतरी पाप केलंय आणि ह्या पापाचा परिणाम म्हणून देवाने त्याला हा भयंकर आजार दिलेला आहे. परंतु प्रियांनो, तो पापाचा परिणाम नव्हता, तर तो एक आजार होता पसरणारा. आणि तो आजार मनुष्याला इतका भयंकर रीतीने ग्रासून टाकत असे की त्यांचं समाजात राहणं योग्य नव्हतं. बघा, लुकाचं जर आपण लेवीकडेचं पुस्तक जर पाहिलं, त्याचा 13वा अध्याय पाहिला तर ह्या आजाराची गंभीरता तुम्हाला दिसून येईल. ती गंभीरताही मी आपणासमोर मांडतो. लेवीचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि वचन 45 बघा. लेवी 13:45. ज्या महारोग्याच्या अंगावर हा चट्टा असेल त्याचे कपडे फाटके असावेत. बघा या 10 लोकांची अवस्था कशी आहे. चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करा. लेवीचं पुस्तक जे यहुदी लोकांना, इस्रायली लोकांना पालनासाठी दिलं होतं, त्याच्या पलीकडे त्यांना जाता येत नव्हतं. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जर महारोग झालेला आहे अशा व्यक्तीने आपले कपडे फाडायचे आहेत, त्याच्या डोक्याचे केस मोकळे सोडलेले आहेत, त्याने आपला वरचा ओठ झाकून ठेवावा आणि अशुद्ध अशुद्ध असे ओरडत जावे. जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे. तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे. छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी. त्याच्या एखाद्या वस्त्राला जर कोणी स्पर्श जरी केला तर बघा, मग ते लोकरीचे असो किंवा सणाचे असो, महारोगाचा चट्टा हा कपड्यांवर सुद्धा आहे. सणाच्या किंवा लोकरीच्या, तणाच्या किंवा बाण्याच्या चामड्याला किंवा चामड्यापासून बनवलेल्या वस्तूला पडला आणि त्या वस्त्राला, त्याच्या ताण्याला किंवा त्याच्या बाण्याला अथवा चामड्याला किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूला पडलेला तो चट्टा हिरवट अथवा तांबूस असला तर तो महारोगाचा चट्टा होय. तो याचकाला दाखवावा. याचकाने तो चट्टा तपासावा. चट्टा असलेली वस्तू त्याने 7 दिवस बंद करून ठेवावी. नंतर त्याने 7व्या दिवशी तो चट्टा तपासून पाहावा आणि वस्त्राच्या ताण्यावर किंवा बाण्यावर, चामड्यावर किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पसरलेला दिसला तर ते चढत जाणारे कुष्ठ समजावे, ती वस्तू अशुद्ध होय. आता खाली वस्तूंबद्दल सांगितलेलं आहे,
परंतु वरती किती भयंकर गोष्ट आहे बघा. ज्याला कुष्ठरोग झालेला आहे त्याने काय करायचं आहे, आपला ओठ दाबायचा आहे, अशुद्ध अशुद्ध ओरडत फिरायचं आहे, छावणीच्या बाहेर त्याने राहायचं आहे. बरं, कसं राहायचं आहे, एकटं त्याने राहायचं आहे. त्याची जी वस्ती आहे ती गावाच्या बाहेर आहे. किती भयंकर अवस्था होती नाही का या 10 लोकांची. या 10 लोकांनी एक ग्रुप बनवला. या महारोग असलेल्या लोकांनी एक गट बनवला आणि ते गटाने येशूकडे येतात. बघा, याचं गांभीर्य मी आपणाला सांगत आहे की ज्यांचे कपडे फाटलेले आहेत, त्यांचे केस मोकळे झालेले आहेत, ते तोंडाने अशुद्ध अशुद्ध असं ओरडत वेशीच्या बाहेर राहत आहेत. जणू काय जिवंतपणीच मरण आलेला असा प्रसंग त्यांच्यावरती गुदरलेला आहे. आणि म्हणूनच ते दूर उभे राहिलेले आहे. आपला मूळ शास्त्रभाग लूक 17 जर आपण पुन्हा आलात तर आपल्याला या ठिकाणी दिसेल की यरुशलेमेकडे चालत होता येशू आणि शमरोन व गालिल ह्यामधून तो जात आहे. शमरोन आणि गालिल ह्यामधून जात असताना मध्यभागी येशूकडे ते येतात आणि येशूला हाक मारतात. बरं, कुठून हाक मारत आहे ते? दूर उभे राहून येशूला हाक मारता. कारण त्यांना काय नियम होता, गावाच्या बाहेर राहायचं, अशुद्ध अशुद्ध ओरडायचं आणि दूर उभं राहायचं. म्हणूनच हे लोक दूर उभे राहून येशूला हाक मारतायत. आणि ते गालिल आणि शमरोनच्या वेशीवरती आहे. म्हणजे ना ते गालिलचे आहेत ना ते शमरोनचे आहेत, दोन्ही गावांचे ते नाही आहेत. या गावाच्या ज्या सीमा होत्या, दोन्ही गावांच्या ज्या मध्यभाग होता त्याच्यावरती हे राहत होते. आणि हाच भाग आहे ज्या ठिकाणी चोरांची वस्ती असायची आणि वाटेने जाणाऱ्या लोकांना हे चोर लुटायचे. चांगल्या शमरोनाची जी गोष्ट आहे ती याच विभागातली आहे की त्या वाटेने जात असताना त्याला लुटण्यात आलेलं आहे. आणि म्हणून अशा गावाबाहेर राहणारे, सतत अशुद्ध अशुद्ध ओरडणारे, जखमांना सतत वेदना होणारे, असं म्हणतात की जिवंतपणी प्रेतासारखी अवस्था त्यांची झालेली आहे, असे ते लोक आहेत. आणि अशा लोकांनी स्वतः शुद्ध झाल्याचं प्रमाण याचकांना दाखवायचं आहे. जसं अगोदर 50वं वचन आपण वाचलं की याचकांना दाखवायचं आहे. म्हणूनच येशू त्यांना म्हणतो की जाऊन तुम्ही याचकांना दाखवा आणि ते जाता जाता शुद्ध होतात, जाता जाता बरे होतात. येशूचं सामर्थ्य आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. आणि येशूच्या या सामर्थ्यासोबतच एक अद्भुत गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजे त्यांचं अशुद्धपणा निघून जातो. एक प्रसिद्ध लेखक आहेत, जर आपल्याला हवं असेल तर त्यांचं नाव लिहून घ्या. डग व्हॅन मीटर त्यांचं नाव आहे. 80च्या काळामध्ये हे लेखक फार प्रसिद्ध होते. ते आपल्या पुस्तकामध्ये असं म्हणतात की कुष्ठरोग किंवा महारोग हा यहुदी काळामध्ये असं समजलं जायचं की हे लोक जिवंत प्रेताप्रमाणे आहेत आणि ह्या लोकांना जिवंतपणीच मरणाचा अनुभव आलेला आहे. आणि त्याने या सर्व घटनेचा जो संबंध आहे तो पवित्र शास्त्रातील वचनांशी पापाच्या द्वारे जोडलेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे कुष्ठरोग तुम्हाला एकटं राहायला लावतो, ज्याप्रमाणे कुष्ठरोग जखमा निर्माण करतो, ज्याप्रमाणे हा कुष्ठरोग तुम्हाला अशुद्ध अशुद्ध असं बोलायला लावतो, त्याचप्रमाणे पापसुद्धा आहे. आज माणसाला कुष्ठरोग नाही आहे, औषधोपचार त्याच्यावरती आहे, परंतु पाप नावाचा एक कुष्ठरोग ख्रिस्ती लोकांना झालं आहे असं त्या लेखकाचं म्हणणं आहे. आणि मी ज्या वेळेला त्या लेखकाचं ते म्हणणं वाचलं त्यावेळेला मला फार वाईट वाटलं, कठीण वाटलं. कारण की खरंच पाप हे कुष्ठरोगासारखंच आहे. कारण की पाप पण तुम्हाला एकटं राहायला लावतं ना, पाप पण तुमच्या जीवनातल्या घाणेरड्या गोष्टींचा वास इतरांना देतं ना, पाप पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाईट गोष्टी करायला भाग पाडतं ना. बघा, काही वचनं त्या लेखकाने जुळवून आणलेली आहे, ती मी तुम्हाला सांगतो. 1 तिमोथी याचा 4 अध्याय वचन 2. 1 तिमोथी 4 अध्याय वचन 2. ज्या माणसांची सद्सद विवेक बुद्धी तर डाग दिल्यासारखी आहे, अशा खोटे बोलणाऱ्या माणसांच्या ढोंगाने ते फुसलावणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. सद्सद विवेक बुद्धी कशी झालेली आहे? डागाळलेली आहे. ज्याप्रमाणे कुष्ठरोग झालेल्या माणसाच्या संवेदना संपून जातात, त्यांच्या हाताला कानाला जखमा जर असल्या, शरीराला जखम असल्या तर त्यांच्या वेदना संपून जातात. त्याप्रमाणे प्रियांनो, पाप हा असा कुष्ठरोग आहे की जो तुमच्या वेदना सगळ्या संपून टाकतो. कसल्याही प्रकारचं संवेदना जीवनात राहू देत नाही. बुद्धी कशी करतो? आमची सद्सद विवेक बुद्धी डाग दिल्यासारखी करून टाकतो. हा पाप फार भयंकर आहे. पुढे याकोब 1:15 बघा.
याकोब 1 आणि वचन 15. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरण उपजवते. कुष्ठरोग परिपक्व झाला की तो मरणाला उपजवतो. बघा, त्या लेखकाने जे जुळवून आणलेलं आहे ते सत्य आहे. आता हे जरी पवित्र शास्त्राला धरून नसलं तरी प्रियांनो, पापाची भयंकरता आपण नाकारू शकत नाही. पाप हे कुष्ठरोगासारखं आहे हे आपण नाकारू शकत नाही. जसं कुष्ठरोग तुमच्या संवेदना संपवून टाकतो तसं पाप तुमच्या संवेदना संपवून टाकतो. जसं पाप आम्हाला मरणाकडे घेऊन जातं तसा हा कुष्ठरोग देखील आम्हाला हळूहळू विनाशाकडे, मरणाकडे घेऊन जातो. आता यशया 59 वचन 2 बघा बरं. यशया 59 आणि वचन 2. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव ह्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. पापामुळे लोक देवापासून दूर जातात. हे पाप जणू काय आड भिंतीसारखं तुमच्यामध्ये आणि देवामध्ये उभं राहिलेलं आहे. देवाचं दर्शन घडू देत नाही आणि म्हणूनच आमचं पाप आम्हाला दूर करणं गरजेचं आहे. हे पाप इतकं भयंकर आहे, हे पाप आम्हाला देवापासून दूर नेतं. आड भिंत आहे, भिंतीच्या पलीकडे काय आहे हे आम्हाला समजत नाही. हे पाप असंच आहे जे आम्हाला ह्या आजारासारखं जखडून ठेवणार आहे. बरं, पुढे थोडंसं अजून जाऊया. आमचं सौंदर्य संपून टाकतं हे जे पाप आहे. मत्तई 23 वचन 27. आता वेळेअभावी मी हे वाचत नाही, परंतु 23व्या अध्यायाचं 27 वचन मत्तयामध्ये असं म्हणतं की तुम्ही सजवलेल्या थडग्याप्रमाणे आहात. जसे थडगे बाहेरून चुना लावलेले दिसतात परंतु आतमध्ये प्रेत आहे, आतमध्ये हाडं आहे, तसं कुष्ठरोग तुमचं सौंदर्य संपवून टाकतं. तसं पाप तुमच्या जीवनातलं सौंदर्य संपवून टाकतं. त्यासोबतच पाप आम्हाला देवापासून दूर नेतं. मग प्रियांनो, एका बाजूला कुष्ठरोगाची भयंकरता आहे, दुसऱ्या बाजूला पापाची भयंकरता आहे. आणि ह्या दोन्ही भयंकर गोष्टीमधून येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला सोडवलेलं आहे. येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला सोडवलं आहे. 1 योहान 1 अध्याय 7 वचन. त्याचे रक्त आम्हाला पापापासून शुद्ध करते. यशयाचा 53 अध्याय. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. येशू ख्रिस्ताने फटके खाल्ले, पापावरती त्याने विजय मिळवला. वधस्तंभावरती तो मारला गेला. मरणानंतर 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. पापाची जी भयानकता होती ती भयानकता त्याने संपवून टाकली. पाप मनुष्य करतो परंतु त्याला त्याने पापापासून शुद्धता दिली. पापाच्या या गंभीर आजारापासून येशू ख्रिस्ताने त्याला बाहेर काढलं. आमचा प्रभू इतका चांगला आहे जो आम्हाला पापाच्या भयंकर गोष्टीतून बाहेर काढतो. ज्या पापामुळे आमचं सौंदर्य खराब झालेलं आहे, ज्या पापामुळे आमचा विनाश होत आहे, ज्या पापामुळे आम्ही देवापासून दूर गेलेलो आहोत, ज्या पापामुळे आमच्या संवेदना संपून गेलेल्या आहे, अशा पापापासून ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला बरं केलेलं आहे. या ठिकाणी या 10 कुष्ठरोग्यांना येशूने तसंच बरं केलं की त्यांचा कुष्ठरोग तर घालवला परंतु त्यांचं पाप त्यांच्यापासून दूर केलेलं आहे. आज प्रियजन हो, ख्रिस्ती या व्यक्तीने तुमचं आणि माझं कर्तव्य आहे की आम्ही पापाच्या या भयंकर अशा घाणीतून बाहेर निघावं. आणि बाहेर निघण्यासाठीचा मार्ग येशूने याच वचनात सांगितलेला आहे, दुसरीकडं नाही आहे. ही जी पापाची भयंकरता आहे, ही भयंकरता तुम्हाला आणि मला जर दूर करायची आहे तर वचन 13 बघा. आपला मूळ शास्त्र भाग लूक 17 आणि वचन 13. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू गुरुजी, आम्हावर दया करा. अहो येशू गुरुजी, आमच्यावर दया करा. ते दूर उभे राहून येशूला हाक मारत आहे. प्रियजन हो, जशी कुष्ठरोगाची भयंकरता आहे तशी पापाची भयंकरता आहे. ह्या पापातून येशूचं रक्त आम्हाला सोडवतं, प्रभू येशू ख्रिस्त सोडवतो. परंतु या पापातून तुम्हाला आणि मला जर बाहेर निघायचं आहे तर पहिला उपाय या 13व्या वचनामध्ये सांगितलेला आहे. काय उपाय आहे बघा. ते दूर उभे राहिलेत, ओरडून काय म्हणतायत, अहो येशू गुरुजी, आमच्यावर दया करा. त्यांनी जगाकडे मदत नाही मागितली, त्यांनी मदत येशूकडे मागितली. पापाची जी भयंकरता आहे ती जगाकडे नाही, जगाकडून आम्हाला येशूकडे पाहायचं आहे. पहिली गोष्ट तुम्हाला आणि मला ही करायची आहे का आम्हाला येशूकडे पाहायचं आहे. जर आपण नोंदी घेत असाल तर नोंदी घ्या
की आम्हाला पापाच्या भयंकर अशा कुष्ठरोगातून सुटायचं आहे, तर आम्हाला येशूकडे पाहावं लागेल. या लोकांनी जगाकडे पाहिलं का? हे जग त्यांना एकटं ठेवत होतं. हे जग त्यांना अशुद्ध अशुद्ध म्हणायला लावत होतं. हे जग त्यांचे वस्त्र फाटलेले असे होते. हे जग त्यांच्या जखमांना बघत नव्हतं. हे जग त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं. ते येशूकडे येतात. प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्यासाठी पण हीच गोष्ट आहे की आम्ही जगाकडे बघू नये, जगाकडे पाहू नका, जगातल्या गोष्टीकडे आपलं मन रमवू नका. जगाकडून आम्ही देवाकडे बघितलं पाहिजे. जगाकडून आम्ही आमच्या दृष्टीला परमेश्वराकडे लावलं पाहिजे. परंतु खेदाची गोष्ट अशी आहे की पवित्र शास्त्रामध्ये असे चरित्र आहेत की त्या चरित्रांनी आपलं लक्ष जगाकडे लावलं, न की येशूकडे, न की परमेश्वराकडे. लोटाच्या पत्नीचं उदाहरण आपल्याला आठवतं का? लोटाला परमेश्वराने त्याच्या दूतांच्या द्वारे सांगितलं की तू सदोम गमोरा ह्या नगरातून निघ, मागे वळून बघू नको. आणि सोर आणि सिदोन नावाचं जे गाव होतं त्यापैकी सोर हे गाव छोटंसं होतं. आणि लोट त्या ठिकाणी पळून जायला निघाला. त्या ठिकाणी पळून जायला निघालेला असताना त्यांना स्पष्ट सांगितलं होतं मागे वळून बघू नका. परंतु तरीही लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिलं आणि ती मिठाचा खांब झाली, असं पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. याचा अर्थ तिने मागे का पाहिलं? तर अभ्यासक असं म्हणतात की मागे तिने तिच्या धनसंपत्ती, तिचं घर, तिचे लेकरं आणि तिने मिळवलेले सर्व प्रकारची संपत्ती, सर्व प्रकारचं सौख, सर्व प्रकारचं समाधान हे तिचं त्या गावामध्ये होतं. आणि म्हणून ती आपल्या धनाकडे, आपल्या जगाकडे ती बघत राहिली, जगातल्या गोष्टींकडे ती बघत राहिली. आणि त्याचा परिणाम काय झाला? शेवटी ती मिठाचं काम झाली. प्रियानो, ज्या वेळेला तुम्ही जगाकडे बघता त्यावेळेला जग जखडून ठेवतं. जगाकडे बघू नका, येशूकडे बघा. शमशोन आणि दलीलाचं दुसरं उदाहरण बघा. शमशोनाने दलीलाला पाहिलं, ती दिसायला सुंदर आहे, मोहक आहे, तिच्या प्रेमात तो पडला आणि त्याच्यासाठी त्याने देवाचा अभिषेक तो गमवून बसला. त्याने तिला सांगितलं की माझ्या डोक्याचे केस वस्तरलेले नाही. तिने ते कापले आणि मग हा शमशोन त्यांचा बंदीवान झाला. शेवटी त्याने संपूर्ण इमारत पाडली आपल्या दोन्ही हातांच्या बाहूने, 2 खांबांना धक्का देऊन. परंतु परिणाम किती वाईट झाला? तिच्या सौंदर्याला तो भुलला. ह्या जगातलं सौंदर्य भुलवणारं आहे असं बायबल आम्हाला शिकवतं. शमशोनाचं इतकं अभिषिक्त व्यक्तिमत्व, त्याच्या आईवडिलांना परमेश्वराने इतक्या आशीर्वादाने भरलेलं होतं. परंतु ह्या जगाच्या मोहक आणि सुंदर दिसणाऱ्या गोष्टी त्याला इतक्या आवडल्या की तो त्याच्या मागे गेला. आणि परिणाम काय झाला बरं या गोष्टीचा? त्याचा स्वतःचा नाश झाला. मग प्रियानो, हे लोक जगाकडे आपलं लक्ष लावत होते, जगाने त्यांना सहारा दिला नाही. त्यांचा खरा सहारा येशू ख्रिस्त बनला आणि येशू ख्रिस्ताने त्यांना आरोग्य दिलं. मग आज तुमचं लक्ष जगाकडे आहे का? जग कोणता आधार देतं बरं? अगदी 5-10 मिनिटाचा आधार देईल? सर्व काळचं सुख, सर्व काळचं समाधान जग देईल का? जगातल्या गोष्टी देतील का? सुख समाधानाच्या गोष्टी देतील का? नाही देणार. मग तुमचं आणि माझं लक्ष येशूकडे लावलं पाहिजे. जसं लोटाच्या पत्नीने जगाकडे लक्ष लावलं. दुसऱ्या बाजूने बघितलं तर शमशोनाने त्या जगाच्या सुंदरतेकडे, जगाच्या वासनेकडे आपलं लक्ष लावलं. यासोबतच अजून एक तरुण आहे पवित्र शास्त्रामध्ये की त्याने जगाकडे इतकं लक्ष लावलं की खुद्द येशू त्याच्या सोबत आहे, येशू त्याला आमंत्रण देत आहे, ते आमंत्रण त्याने नाकारून टाकलं. हे तर वाचावंच लागेल. ते आपल्याला मत्तयाच्या 19व्या अध्यायामध्ये दिसतं. या ठिकाणी श्रीमंत तरुण आहे. मत्तय याचा 19वा अध्याय आणि वचन 16 बघा. हा श्रीमंत तरुण आहे. एक श्रीमंत तरुण आहे, येशूकडे येतो, म्हणतो सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावे, मी काय चांगलं काम करू. येशू त्याला उत्तर देत आहे की असं कर की तुझं जे काही आहे ते गरिबांना वाटून दे. 21वं वचन. पूर्ण हो पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दरिद्र्यांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. तो तरुण गेला नाही. 22व्या वचनामध्ये हा तरुण काय करतो? खिन्न होऊन निघून जातो, कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. आहे का ह्या माणसाचं लक्ष जगाकडे? हो, ह्याचं लक्ष जगाकडे आहे. त्याची संपत्ती पुष्कळ होती. खुद्द येशू त्याच्या समोर उभा आहे. येशू त्याला म्हणतोय की सार्वकालिक जीवनामध्ये तुला प्रवेश करायचा आहे तर तू काय कर, ही संपत्ती विकून टाक, गोरगरिबांना देऊन टाक. परंतु तो देत नाही. किती जगाकडे त्याचं लक्ष आहे.
मग आज ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून तुमचं आणि माझं लक्ष आपल्या संपत्तीकडे आहे का, ह्या जगाकडे आहे का? उदरनिर्वाहासाठी परमेश्वराने आम्हाला संपत्ती दिली, चांगली गोष्ट आहे. त्याचा विनियोग करण्यासाठी देवाने आम्हाला आशीर्वाद दिलाय, चांगली गोष्ट आहे. परंतु आम्ही त्याच्यावरती भरोसा ठेवता कामा नये. ह्या तरुणाला येशू सांगत आहे, तरी ह्याचं लक्ष जगाकडे आहे. प्रियांनो, जसं हे कुष्ठरोगी दूर उभे राहून येशूला ओरडून म्हणतायत की आमच्यावर दया करा, ते येशूला हाक मारत आहे. आज तुम्ही आणि माझं लक्ष येशूकडे असलं पाहिजे. आपलं लक्ष आपण येशूकडे लावूया. आम्ही विजय संगीतातून गाणं गातो नाही का, येशूकडे या धावा चला, शास्त्रात दावी मार्ग खुला, पहा पुढे येथ राहिला. किती सुंदर वाटतं नाही का ते गीत गायला. ही विजय संगीतातली गीतं म्हणजे गीतं नाही आहे, त्यामागे सैद्धांतिक अर्थ आहेत. आणि यामागचा सैद्धांतिक अर्थ हाच आहे की तुम्ही जगाकडे बघू नका, तुम्ही आपला उद्धारक पूर्ण करणारा येशू, ह्या येशूकडे तुम्ही बघा. बरं, आता काही उदाहरणं आपण बघितली की ज्यांनी आपलं लक्ष जगाकडे लावलं. पण ह्या पवित्र शास्त्रात अशी काही लोक आहेत की त्यांनी लक्ष येशूकडे लावलं, जगाकडे पाठ फिरवली. त्यापैकी मत्तई जकातदार आहे. मत्तई जकातदार जर हवा असेल तर लुकाच्या 5व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता. जकातीच्या नाक्यावर बसलेला आहे, जगाची संपत्ती त्याच्याकडे आहे. टॅक्स कलेक्टर म्हणून जगामध्ये त्याला मान सन्मान आहे आणि टॅक्स गोळा करतो म्हणून रोमी सरकार त्याला एक्स्ट्रा बेनिफिट पण देत आहे. समाजामध्ये त्याचा हुद्दा चांगला मोठा आहे. परंतु येशू त्याच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि त्याला म्हणतो, चल माझ्या मागे ये. आणि हा मत्तई जकातदार आपली संपत्ती तिथंच सोडतो आणि येशूच्या मागे जाऊन तेथून पुढे येशूचा तो शिष्य बनून जातो. ह्याला म्हणतात जगाकडे त्याने पाठ फिरवली. त्याच्यानंतर पेत्र आणि आंद्रिया हे मासे मारणारे होते. जगामध्ये त्यांचं नाव होतं, चांगला व्यवसाय त्यांचा होता, स्वतःची बोट, स्वतःची होडी, स्वतःची जाळी त्यांच्याकडे होती. आणि हे पेत्र आंद्रिया येशू त्यांच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो, माझ्या मागे चला, मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. आणि ते आपली जाळी सोडतात, जगाला पाठ फिरवतात आणि येशूच्या मागे ते जायला लागतात. मग प्रियांनो, आज आपण येशूच्या मागे जातो का, हा गंभीर इशारा आहे. उधळ्या पुत्राची गोष्ट ही आपल्याला माहिती नाही का. धनसंपत्ती त्याने गोळा केली, विदेशात गेला, कसबिनींबरोबर आपली संपत्ती उडवून टाकली, जगाकडे गेला नाही का. देवाच्या घरातून कोणाकडे गेला, जगाकडे गेला. देवाच्या घरामध्ये देवाचा पुत्र हा अधिकार त्याला होता, परंतु तो जगाकडे गेला आणि जगाने त्याला डुकरांकडे नेलं. अवघड आहे. म्हणून ह्या जगाकडे लक्ष नका लावू. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा आपल्या बापाकडे परत गेला आणि म्हणाला की बाबा, तुमचा पुत्र होण्याची लायकी माझी नाही. बापाने त्याला त्याचा अधिकार पुन्हा दिला, त्याला त्याचा सन्मान पूर्ण दिला. परंतु त्याचं लक्ष जगाकडे लागलं होतं, जगाच्या चैनबाजीकडे, सुखविलासाकडे. आणि त्याने कसबिनींबरोबर चैनबाजी करण्यामध्ये आपली संपत्ती उडवून टाकली. हे जग त्याला दूर घेऊन गेलं. हे जग त्याचे मित्र त्याच्यापासून दूर घेऊन गेले आणि शेवटी तो डुकरांना चारण्याच्या कामाला लागला. प्रियांनो, जगाकडे नका लक्ष लावू. आपलं लक्ष येशू ख्रिस्ताकडे लावा, आपलं लक्ष परमेश्वराकडे लावा. पापाची ही भयंकर कुष्ठरोगासारखी जी परिस्थिती आहे ही बदलायची आहे, तर परमेश्वराकडे लक्ष लावा. आता दुसरं वचन आपल्या मूळ शास्त्र भागात 14वं वचन बघा, लूक 17:14. त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःच याचकांना दाखवा. येशूने काय सांगितलंय? तुम्ही जाऊन स्वतःला याचकांना दाखवा. ह्याचा अर्थ काय? वचनाचं पालन करा. पहिलं आहे जगाकडे पाठ फिरवा आणि दुसरं आहे वचनाचं पालन करा. हा आपला दुसरा मुद्दा आहे. बघा, हे पापाचं जे कुष्ठरोग आहे ते फार भयंकर आहे. आणि हे पापाचं कुष्ठरोग काढायचं आहे तर येशूने म्हटलं की जाऊन तुम्ही याचकांना दाखवा. हे जाता जाता शुद्ध झाले. आणि अगोदर मी लुकामधून लेवीमधून तुम्हाला वाचून दाखवलं की अंतिम प्रमाण हे याचकाचं होतं. याजक जोपर्यंत सांगत नाही तुम्ही शुद्ध झाला आहात, तोपर्यंत ते शुद्ध झालेले नाहीत. येशू हा प्रमुख याजक आहे असं इब्री लोकासपत्र आम्हाला शिकवतं. येशूने त्याचा अधिकार वापरून म्हटला की तुम्ही याचकांना दाखवा, वचनाचं पालन करा. पापाच्या या गंभीर गोष्टीमधून आपल्याला बाहेर निघायचं आहे तर वचनाचं पालन करा. जोपर्यंत आपण वचनाचं पालन करणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये फार गंभीर गोष्टी आहेत. पाप आपल्याला सोडणार नाही प्रियांनो. स्तोत्र 51 म्हणतं की मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हाचाच पातकी आहे. याचा अर्थ आपला जन्मच पापात झालेला आहे. मग ह्या पापासारख्या भयंकर कुष्ठरोगातून बाहेर निघायला
एक उपाय आहे, तो म्हणजे देवाच्या वचनाचं पालन करा. यासाठी योहान 14:24 हे मी तुमच्यासाठी वाचतो. योहान 14वा अध्याय आणि वचन 24. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. पापापासून निघायचं आहे तर वचनाचं पालन करा. येशूने त्यांना काय वचन दिलं? जाऊन याचकांना दाखवा. हे वचन त्यांनी घेतलं, म्हणजे हा शब्द त्यांनी ऐकला आणि त्या शब्दाचं पालन करण्यासाठी ते तात्काळ निघून गेले. आणि तात्काळ निघून गेल्यामुळे काय झालं की ते जाता जाता बरे झाले. जर त्यांनी वचनाचं पालन केलं नसतं तर ते तिथंच अशुद्धतेमध्ये जीवन जगले असते. प्रियानो, आज तुम्ही आणि मी पापाच्या या विळख्यातून जर बाहेर निघू इच्छितो तर एक आहे, देवाच्या वचनाचं पालन करा. त्याच्यामध्ये आपल्याला पळवाट नाही आहे. बघा, स्पष्टीकरणासाठी आपण योहान 14:24 बघितलं. जर आपण वचन पाळत नाही तर आपण त्याचं ऐकत नाही, आपण त्याच्यावर प्रीती करत नाही, आपण येशूचं ऐकत नाही. म्हणजे इतके धीट आपण झालो का? असा धीटपणा आपण करू नये, कारण आपण कोणाचं ऐकत नाही तर आपण धीट आहोत हे समजून येतं. आपल्याला धीटपणा निघून जाण्यासाठी आम्हाला ऐकावंच लागेल. वचनाचं वाचन करा, वचनाचं मनन चिंतन करा. पापापासून वचन आम्हाला कसं बाहेर निघायचं ते शिकवतं. आणि जर वचनाचं वाचन केलं नाही, वचनाप्रमाणे जगला नाही, तर फार गंभीर इशारा योहान 12:48 मध्ये आम्हाला दिलेला आहे. आता शास्त्रभाग उघडलेलाच आहे तर आपण हे पण बघून घेऊ. 12वा अध्याय योहानाचा आणि वचन 48. जो माझा आवेर करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे? जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करेल. प्रियांनो, आमच्या पापाचा न्याय काय होणार आहे? वचनानुसार होणार आहे. येशू ख्रिस्त न्याय करणार नाही, परमेश्वर न्याय करणार नाही. हे वचन तुमचा आणि माझा न्याय करेल. ही गंभीर गोष्ट आहे. त्या दिवशी जर देवाने तुम्हाला आणि मला असा प्रश्न विचारला की बाळ, पवित्र शास्त्र तुझ्या घरात किती दिवस होतं? मी सांगेन, परमेश्वरा, बालपणापासून होतं, मरेपर्यंत माझ्या उशाला देखील ते ठेवलेलं होतं. मग वचन तुझ्याकडे होतं, ते वचन तू का वाचलं नाही? पापापासून बाहेर सुटण्यासाठी मी वचन तुला दिलं होतं. हे वचनच आमचा न्याय करणार आहे. हे वचन आम्हाला सांगेल की हे वचनामध्ये असं असं लिहिलं होतं, तू तसा तसा का वागला नाही. याकोब 1:22 असं म्हणतं की वचनरूपी आरशामध्ये आपण आपलं मुख बघतो आणि निघून जातो. बघा, हे पापाची भयंकरता आहे. ही पापाची भयंकरता देवाच्या वचनामधूनच बाहेर निघेल. जितकं तुम्ही ते वचन वाचाल तितकं आपल्या जीवनातलं पापाची क्षमता आपल्याला कळेल, पापाचं गांभीर्य आपल्याला कळेल आणि त्यातून आपण बाहेर निघू. वचन फार गंभीरपणे घ्या. वचन फार इमान इतबारेपणे पाळा. काही चांगले लोक पवित्र शास्त्रात झाले ज्यांनी देवाचं वचन पाळलं. त्यापैकी मरिया आम्हाला दिसते. देवदूत तिच्याकडे गेला, देवदूताने तिला दर्शन दिलं आणि देवदूताने तिला दर्शन दिल्यानंतर तिला म्हटलं की तुझ्या पोटी गर्भ राहिला आहे, तुला पुत्र होईल, तू त्याला इमानुएल असे नाव ठेव, म्हणजे आमच्या सानिध्य देव, तो त्यांच्या प्रजेला पापापासून तारील. आणि मग मरियाचा रिप्लाय काय होता की मला पुरुष ठाऊक नाही, परंतु देवाने दूताच्या द्वारे म्हटलं की पवित्र आत्मा तुझवर येईल. आणि ती म्हणते की पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगतात त्याप्रमाणे मला हो. फार सुंदर शब्द आहे त्या ठिकाणी. ह्याचा अर्थ तिने वचन पालन केलं आणि परिणाम काय झाला? तिच्या जीवनामध्ये ते वचनाचं कार्य घडलं, वचनाचं पालन तिने केलं. दुसरा दानियल आम्हाला दिसतो की ज्याने वचनाचं पालन केलं. दानियल 1:8, वेळेअभावी आता मी तो शास्त्रभाग काढत नाही, परंतु पहिल्या अध्यायाचं 8वं वचन, दानियलाने आपल्या मनाचा निश्चय केला. काय निश्चय केला? की राजा खात असे ते मिष्टान्न व राजा पित असे तो द्राक्षारस, येथून पुढे मी पिणार नाही, त्याला स्पर्शही करणार नाही, असा त्याने आणि त्याच्या मित्रांनी निश्चय केला. देवाचं वचन त्यांना शिकवलं होतं की तुम्ही कसल्याही प्रकारे अशुद्ध वस्तू खाऊ नये, त्याला स्पर्श करू नये. आणि ज्या साम्राज्यामध्ये ते होते त्या साम्राज्यामध्ये त्यांच्यासमोर ह्या अशुद्ध वस्तू आणल्या. इतके प्रामाणिकपणे ते देवाचं वचन पाळणारे होते आणि देवाच्या वचनाचं पालन केल्यामुळे त्यांना आशीर्वाद मिळाला. प्रियांनो, पापाची ही जी भयंकरता आहे ती देवाच्या वचनातून दूर होते. येशूचं रक्त तर आम्हाला पापापासून सोडवतं, परंतु जबाबदारी तुमची. पहिली जबाबदारी आहे, जगाकडे पाहू नका, येशूकडे पहा. दुसरी जबाबदारी आहे, देवाचं वचन वाचा
वचनाकडे लक्ष द्या. येशूने त्या कुष्ठरोग्यांना सांगितलं, याचकांना जाऊन दाखवा. हे वचन दिलं, त्यांनी त्या वचनाचं पालन केलं. मग आज देवाने हे संपूर्ण 66 पुस्तकांचं वचन तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. पालन करतो का? करायलाच पाहिजे. परंतु पवित्र शास्त्रामध्ये नकारात्मक पण लोक आहे की ज्यांनी देवाचं वचन पाळलं नाही. हवा त्याच्यामध्ये आहे. आदाम आणि हवेच्या गोष्टीतील हवेला सर्पाने भुरळ घातली आणि तिने ते फळ खाल्लं. वचन पाळली का तिने? परमेश्वराने स्पष्टपणे म्हटलं होतं, बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ खाऊ नका. तरी तिने ते खाल्लं, त्याला स्पर्शही करू नका असं म्हटलं होतं. तरी तिने ते खाल्लं व तिने ते आदामाला सुद्धा दिलं. वचनाचं पालन केल्याचं आम्हाला या ठिकाणी दिसून येत नाही. आणि वचनाचं पालन न केल्यामुळे फार गंभीर प्रसंग त्यांच्यावरती गुदरला. आज देवाचं हे वचन तुमच्या आणि माझ्याकडे आहे. मत्तयाच्या शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायामध्ये वाळूवर घर बांधलं आणि खडकावर घर बांधलं ही गोष्ट आहे. वाळूवर घर बांधलं ते पडलं, खडकावर बांधलेलं घर पडलं नाही. तर ह्या सगळ्या स्टोरीचा सारांश असा आहे की वचनरूपी देवाच्या वचनावर तुम्ही घर बांधलं. ज्याने ज्याने आपला विश्वास देवाच्या वचनावर बांधलेला आहे त्याला आशीर्वाद मिळालेला आहे. जो व्यक्ती देवाचं वचन पाळतो त्याला 3 आशीर्वाद मिळतात. लिहून घ्या हवे असल्यास. पहिला आशीर्वाद, जो देवाचं वचन पाळतो त्याला स्थिरता मिळते आयुष्यामध्ये. तो स्टेबल होतो, स्थिर होतो. मत्तय 7 आणि वचन 24 प्रमाणे. दुसरा आशीर्वाद त्याला यहोशुवा 1:8 याप्रमाणे म्हटलेला आहे. यहोशुवाला 1 अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये परमेश्वराने म्हटलं, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्यापासून परावृत्त होऊ नको, म्हणजे तू जाशील तिकडे तुला यशप्राप्ती घडेल. देवाचं वचन तुम्ही पाळता तर दुसरा आशीर्वाद आहे, तुम्हाला यशच मिळेल आयुष्यामध्ये, यश प्राप्ती होत राहील. आणि तिसरा आशीर्वाद म्हणजे सुकीर्ती मिळेल. नीतिसूत्रे 3 अध्याय 1 ते 3 वचन. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नियमशास्त्राची ही माळ तू आपल्या गळ्यात वागीव, म्हणजे तुला मनुष्य व देवाकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होतील. मग प्रियांनो, किती सुंदर आशीर्वाद आहे नाही का? आमच्यावरती अनुग्रह होईल. आम्ही ज्याही कामामध्ये हात घालू त्याच्यामध्ये सक्सेस आम्हाला मिळेल, यशप्राप्ती आम्हाला मिळेल. एवढंच नव्हे तर आम्हाला स्टेबिलिटी, स्थिरता मिळेल. आम्ही स्थिर असे होऊन जाऊ. प्रियांनो, कुष्ठरोग नावाचं हे जे पाप आहे हे फार भयंकर आहे. आणि हे पापाचा जो भयंकरपणा आहे कुष्ठरोगासोबत जो जोडून बघितला तर आम्हाला या पापापासून बाहेर निघायला देवाचं वचनच कारणीभूत आहे. देवाचं वचनच आम्हाला त्या पापापासून सोडवतं. प्रियांनो, देवाच्या वचनाचा सन्मान करा. देवाचं वचन दररोज वाचा. यासोबतच हे देवाचं जे वचन आहे ते फार कठीण परिस्थितीत तुमच्या आणि माझ्याकडे आलेलं आहे. कोणीतरी लिहिलं आणि सरळ आमच्याकडे आलं असं झालेलं नाही आहे. यासाठी अनेकांनी आपला जीव दिला, अनेकांनी विरोध सहन केला. विल्यम केरीचं जीवनचरित्र मी मागे सांगितलं होतं, ते सांगत नाही, परंतु एक गोष्ट विल्यम केरीच्या जीवनातून मी सांगतो. विल्यम केरी 41 वर्ष भारतामध्ये राहिले. 41 वर्षाचं फक्त त्यांचं वास्तव्य भारतामध्ये होतं. आणि ह्या 41 वर्षामध्ये 29 भाषेमध्ये त्यांनी बायबलचं भाषांतर केलं. त्यापैकी 6 मूळ भाषा त्याच्यामध्ये त्याने भाषांतर केलं. मग हा व्यक्ती 41 वर्ष भारतात राहतो, 29 भाषेमध्ये भाषांतर करतो. अशा माणसाने हे देवाचं वचन तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोचवलं आहे. मराठी आहे, संस्कृत आहे, बंगाली आहे, कानडा आहे, उर्दू आहे, अशा भाषांचा अभ्यास त्याने केला. 6 ज्या आपल्या प्रादेशिक भाषा आहेत त्यामध्ये त्याचं भाषांतर त्याने केलं. प्रियांनो, 41 वर्षाच्या एवढ्या छोट्या काळामध्ये त्याने एवढं मोठं कार्य केलं. मग प्रियांनो, ह्या देवाला धन्यवाद द्या की त्याचं वचन आज आमच्याकडे आहे. आज प्रत्येकाला आपल्या स्वतःचं पवित्र शास्त्र घेता येण्याची लायकी आणि क्षमता परमेश्वराने दिली आहे. आज 300-350 रुपयाला पवित्र शास्त्र मिळतं, परंतु देवाच्या वचनाचा आपण तेवढा सन्मान करतो का? आज आम्हाला इतर वस्तू घ्यायला पैसे आहेत, परंतु पवित्र शास्त्र घ्यायला जर पैसे नाही असा शब्द कोणाच्या मुखाने निघाला तर देवाचं वचन आज आपण ऐका. देवाचं वचन आम्हाला म्हणतं की त्या पापापासून सोडवायला देवाचं वचन कारणीभूत आहे. आपल्या मूळ शास्त्र भागात पुन्हा जाऊ. लूक 17 आता वचन 15 बघा. त्यातील एक जण आपण बरे झालो आहो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला. याचा अर्थ साक्ष देणारे बना.
कुष्ठरोगासारखं जे पाप आहे ते पाप तुम्हाला आणि मला साक्ष देऊ देत नाही. हे लोक अशुद्ध होते, गावाबाहेर होते, परंतु येशूकडे आले. येशूने त्यांना बरं केलं. जाता जाता याचकाला दाखवायला लावलं, बरं झालं. आणि हा व्यक्ती येऊन मोठ्याने देवाचा महिमा वर्णन करत आहे, देवाचा तो आभार मानत आहे. बघा, फुल स्टॉप नाही आहे 15व्या वचनामध्ये, कंटिन्यू 16वं वचन सुरू झालेलं आहे. आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तर शमरोनी होता, येशूकडे आला, त्याने साक्ष दिली. ह्याचा अर्थ पापातून बाहेर निघायचं आहे तर तुम्हाला साक्ष द्यावी लागेल. आता आमच्या मनात प्रश्न असा येतो की मला तर साक्ष देता येत नाही, मी साक्ष देऊ कशी, मला साक्ष देता येईल? परंतु ह्या 9 लोकांनी साक्ष दिली नाही की त्यांच्या जीवनात काय झालं. फक्त हा एकटा माणूस आला आणि मोठ्याने येशूचा महिमा वर्णन केला, त्याच्या चरणावर पालथा पडला. ह्याचा अर्थ त्याने साक्ष दिली की येशूने माझ्यासाठी किती अद्भुत कार्य केलेलं आहे. वाटेने जाता जाता ते शुद्ध झालेले आहे. हा यहुदी नव्हता, शमरोनी होता. शमरोन आणि यहुदी ह्या लोकांचं आपसात पटत नव्हतं. त्याला कारण असं होतं की त्यांचे आपसातले मतभेद होते, आपसातले धर्मसिद्धांत त्यांचे होते. परंतु हा शमरोनी व्यक्ती देवाचा आभार मानायला आला, परंतु कदाचित त्या 9मध्ये यहुदीसुद्धा असतील, ते आभार मानायला आले नाही. मग प्रियजन हो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये साक्ष आहे का? तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये साक्ष असलीच पाहिजे. आमच्या जीवनामध्ये साक्ष देण्याचं काम तुम्हाला आणि मला आहे. आता आपल्याला प्रश्न पडेल की मला तर साक्ष देता येत नाही, मी साक्ष कशी देऊ? तर साक्ष देण्यासाठी फक्त 3 स्टेप्स आम्हाला फॉलो करावे लागतात. पहिली पायरी आहे आमचा भूतकाळ, दुसरी पायरी आहे आमचा वर्तमान काळ, आणि तिसरी पायरी आहे सध्या आम्ही काय करतो किंवा आम्ही पुढे भविष्यात काय करणार. साक्ष कशी द्यायची? खूप साऱ्या वेळेला आम्ही साक्ष देताना असं म्हणतो की मी आजारी होतो, मला अमुक अमुक होतं, देवाने मला वाचवलं, सोडवलं. तो एक चांगली साक्ष आहे. परंतु दररोजच्या जीवनामध्ये काय? मी पूर्वी असा होतो, मी पूर्वी अमुक अमुक बंधनात होतो, मग मला देवाने अमुक अमुक वचनाच्याद्वारे अमुक अमुक पाळक माझ्याकडे आले, त्यांनी वचन समजून सांगितलं, त्याच्याद्वारे मी माझ्या पापापासून मागे फिरलो आणि आता सध्या मी देवामध्ये जगत आहे. आणि येथून पुढे भविष्यामध्ये मी मंडळीच्या कामामध्ये सक्रिय राहील, येथून पुढे मी देवाची सेवा करेल. हा झाला तुमचा प्रतिसाद. साक्ष अशी देतात, मी आजारी होतो, मला परमेश्वराने आरोग्य दिलं, ही अर्धी साक्ष आहे. पूर्ण साक्ष ही आहे की मला देवाने आरोग्य दिलं आणि आता माझं शरीर चांगलं आहे, तंदुरुस्त आहे, तर मी आता दुसऱ्यांच्या घरी जाईन, त्यांना देवाविषयी सांगेन, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेल आणि येथून पुढे मी सगळ्यांना हे सांगेल की येशूने मला कृपा पुरवली, येशूने माझ्या जीवनात बदल घडवला, तोच जीवनातला बदल तुमच्याही जीवनात घडेल. ही झाली पूर्ण साक्ष. आजपर्यंत आम्ही साक्ष अर्धीच देत आलेलो आहोत. येशूने तुमच्या जीवनात काय केलं हे तुम्ही सांगा. ह्या लोकांना हे समजलं, ह्या एका कुष्ठरोग्याला, आणि तो येतो आणि देवाचा आभार मानतो, त्याच्या चरणावर पालथा पडतो. त्याच्या जीवनात साक्ष आहे. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये साक्ष असलीच पाहिजे. आणि ही जी साक्ष आहे ती आम्हाला देवाकडे घेऊन जाते. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला कितीतरी उदाहरणं दिसतात की ज्यांनी आपली साक्ष देवली, येऊन त्यांनी सांगितलं. तसं आजच्या जगातही साक्ष आहे. पंडित रमाबाईंचं साक्ष तुम्ही वाचा. जर वाचन करत असाल तर मी एक होमवर्क आपल्याला देतो, तो म्हणजे या आठवड्यामध्ये पंडित रमाबाईंची साक्ष तुम्ही वाचा किंवा पंडित रमाबाईंचं पुस्तक तुम्ही वाचा. बघा तुम्हाला किती आशीर्वाद मिळेल की त्या बाईचं देवबापाने कसा उपयोग संपूर्ण जीवनाचा बदलासाठी केला. जमलं तर आपल्याला नारायण वामन टिळकांची साक्ष वाचायला मिळाली तर ती तुम्ही वाचा. साधू सुंदर सिंग ह्यांची साक्ष वाचायला मिळाली तर ती तुम्ही वाचा. आणि ह्या साक्ष वाचल्याने तुम्हाला काय होईल? प्रेरणा मिळेल. साक्ष देण्यासाठी एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो, ते आहे 1 पेत्र 3 अध्याय. 1 पेत्र 3 अध्याय वचन 15. तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतकरणात पवित्र माना आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी नेहमी सिद्ध असा. याला म्हणतात साक्ष देणं. काय आहे? ख्रिस्ताविषयी तुम्हाला कोणी विचारलेलं आहे आणि ख्रिस्ताविषयी विचारल्यानंतर तुम्ही काय करा? त्यांना सांगा. विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर द्या. मग विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला ज्या वेळेला तुम्ही उत्तर देता त्यावेळेला असं समजा की मी साक्ष देत आहे.
आज प्रियांनो, साक्ष देण्यासाठी आम्हाला फार मोठमोठे शब्दांची गरज नाही, काही वाक्यप्रयोग वापरण्याची गरज नाही. तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताविषयी तुम्हाला जे लोक विचारतात, तुम्ही येशू ख्रिस्ताविषयी सांगा. आपोआप तुम्ही तुमची साक्ष सांगायला लागाल की मी पूर्वी देवापासून दूर होतो, परंतु पवित्र शास्त्र मी वाचलं, मला देवाच्या वचनातून असं कळलं की मी वागत आहे आणि माझं वाईट वागणं मी सोडून दिलं आणि आज मी त्या पापाकडे पाठ फिरवून दररोज देवाचं वचन वाचून मंडळीमध्ये सहभागिता घेतो आणि विश्वासणाऱ्यांसंगती मी देवाची प्रार्थना करतो. ही साक्ष आहे. तुम्हाला विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. प्रियांनो, हा व्यक्ती साक्ष देण्यासाठी परत आला, बाकीचे साक्ष द्यायला आले नाही. मग ज्या देवाने तुमच्या जीवनात इतकं मोठं काम केलेलं आहे, इतकी मोठी कृपा केलेली आहे, त्या देवाची साक्ष तुम्ही न देता निघून जाता हे बरं वाटतं का? तुम्हाला जे जे विचारपूस करतील त्या प्रत्येकाला तुम्ही सांगा की येशू ख्रिस्ताने माझ्या जीवनात कार्य केलं ते. आता पुढचा मुद्दा बघा, 16वं वचन, लूक 17:16. पालथा पडला नाही का येऊन येशूच्या चरणापाशी? 16व्या वचनामध्ये चरणावर पालथा पडला. येशूकडे तो येतो, आभार मानतो. चरणावर पडणं हे नम्रता दाखवतं प्रियांनो. नम्रता दाखवतं. त्याने आपलं स्वतःचं स्थान सोडून दिलं. पूर्वी तो याचकाकडे जात होता, तिथून तो मागे फिरला. आता शमरोनी लोक हे परके लोक समजले जायचे, परंतु या परक्या लोकांना देवाने निवडलं म्हणून तो इतका नम्र झाला की देवाचा आशीर्वाद त्याने मिळवून घेतला. ज्या वेळेला आपण स्वतःला लीन करतो, नम्र करतो, त्यावेळेला हे पाप आमच्यापासून दूर निघून जातं. परंतु प्रियांनो, सैतान आम्हाला लीन होऊ देत नाही, सैतान आम्हाला नम्र बनवू देत नाही. सैतानाच्या कुयुक्त्या आहेत. तो नम्र स्वभाव आमच्यामध्ये कधीच येऊ देणार नाही. नम्र असा. आता ह्या माणसाला दुसरी कृती करता आली असती ना, हात जोडून येशूचे आभार मानता आले असते ना की येशू मी आभार मानतो, तू मला बरं केलं, थँक्यू व्हेरी मच. असं त्याने केलं नाही. आल्या पालथा पडून गेला सरळ येशूच्या पायावरती आणि त्याचा येशूचा महिमा, परमेश्वराचा गौरव तो करायला लागला. प्रियांनो, नम्रता माणसाच्या जीवनामध्ये अशीच असते. जर प्रियांनो तुम्ही आणि मी नम्र होणार नाही तर पाप आम्हाला सोडणार नाही. पाप का वाढत जातं मनुष्याच्या जीवनामध्ये? ख्रिस्ती लोक चांगलं जीवन जगतात तरी पण पापामध्ये का राहतात? एकच कारण आहे, कारण ते नम्र होत नाही. आमचा येशू ख्रिस्त नम्र झाला, आम्ही पण नम्र झालं पाहिजे नाही. याकोबाचं पत्र, याचं 4 अध्याय आणि वचन 10 बघा. याकोब 4 आणि वचन 10 बघा. प्रभूसमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करील. या कुष्ठरोग्याला परमेश्वराने उंच केलं का? हा, त्याला उंच केलं. का उंच केलं? कारण तो नम्र झाला आणि नम्र होऊन तो देवाकडे वळला. आज पवित्र शास्त्रामध्ये असे खूप चांगले लोक आहेत जे देवासमोर नम्र झाले आणि असे लोक आहेत की जे देवासमोर नम्र झाले नाही. जसं फारो राजा कधीच नम्र झाला नाही, हेरोद राजा कधीच नम्र झाला नाही, पिलात कधीच नम्र झाला नाही. परंतु दुसऱ्या बाजूला हा कुष्ठरोगी बघा, हे 10 पैकी 9 जण नम्र झाले नाही. जाता जाता रस्त्यात बरे झाले, घरी निघून गेले असतील किंवा मौज मजा करायला निघून गेले असतील. नम्र होऊन येशूकडे आभार मानायला कोणीच आलं नाही. हा फक्त एकटा आला. ह्याच्यावरून आम्हाला दिसतं की तो इतका नम्र आहे की तो येशूच्या सरळ पाया पडतो. देवाचं वचन म्हणतं की तुम्ही नम्र झालं पाहिजे. प्रियांनो, हे पापाचा जो विळखा आहे, हा पापाचा विळखा आम्हाला नम्र होऊ देत नाही. बाप्तिस्मा करणारा योहान किती नम्र होता ठाऊक आहे का? जर आपण योहान शुभवर्तमान वाचलं किंवा मार्काचं शुभवर्तमान, लुकाचं शुभवर्तमान वाचलं, हा बाप्तिस्मा करणारा योहान येशूला आपल्याकडे येताना पाहतो आणि म्हणतो की तुमच्याकडून माझा बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे, मी तुमचा बाप्तिस्मा कसा करू? हा बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो की येशू ख्रिस्ताच्या वाहनाचा बंद सोडण्याची माझी पात्रता नाही आहे. जर हवं असेल तर मार्क 1:7, योहान 3:30 आणि मत्तई 3:14 ही वचनं लिहून घ्या. येशू त्या ठिकाणी जात आहे आणि बाप्तिस्मा करणारा योहान इतका नम्र आहे की तो म्हणतो की मी येशूच्या वाहनाचा बंदसुद्धा सोडण्याची माझी लायकी नाही आहे. किती नम्रपणा त्याच्यामध्ये. वास्तविक योहान हा संदेष्टा मानत होते. लोक त्याला फार सन्मानित करत होते. एवढा सगळा सन्मान त्याने बाजूला ठेवला आणि येशूसमोर तो इतका नम्र झाला की तो म्हणाला की मी तुझा बाप्तिस्मा कसा करू? परंतु येशू म्हणतो हे होऊ दे, कारण हे
पवित्र वचनानुसार आहे आणि मग त्याने येशूचा बाप्तिस्मा केला. प्रियांनो, इतका मोठा व्यक्ती तरी पण किती नम्र तो राहिला. नम्र न होऊ देण्यासाठी 2-3 गोष्टी आहे ज्या आम्हाला नम्र बनू देत नाही. पहिली गोष्ट आहे की आम्हाला ऐकण्याची वृत्ती नाही आहे, म्हणून आम्ही नम्र होत नाही. सैतान अनेक वेळेला तुम्हाला आणि मला ऐकण्यासाठी कान बंद करून टाकतो. आमच्यापेक्षा वरिष्ठ आहे किंवा आमच्यापेक्षा ज्यांना अनुभव जास्ती आहे ते आम्हाला काहीतरी सांगतात, त्यावेळेला आम्हाला ऐकू देत नाही, आम्ही ऐकत नाही आणि परिणाम आम्ही नम्र बनत नाही. दुसरी गोष्ट आहे, आम्ही चूक मान्य करत नाही. आम्ही चूक मान्य करत नाही म्हणून आम्ही नम्र होत नाही. तिसरी गोष्ट आहे, आम्ही गर्व करतो म्हणून नम्र होत नाही. आणि चौथी गोष्ट आहे, आम्ही इतरांची सेवा करायची तयारी ठेवत नाही म्हणून आम्ही नम्र होत नाही. बघा, ह्या 4 गोष्टींचा एक निकष किंवा या 4 गोष्टी स्वतःच्या जीवनाला लावून बघा. मी ऐकत नाही म्हणून मी नम्र होत नाही. मी चूक मान्य करत नाही म्हणून मी नम्र होत नाही. मी गर्व करतो म्हणून मी नम्र होत नाही. मी इतरांची सेवा करत नाही म्हणून मी नम्र होत नाही. प्रियांनो, नम्रता फार गरजेची आहे. नम्रता तुम्हाला पापापासून वाचवते आणि पापापासून दूर नेते. येशू ख्रिस्ताला आता या 4 गोष्टीमध्ये ठेवून बघा, कारण येशू नम्रतेचा आदर्श उदाहरण आहे. नम्रता येशू ख्रिस्तामध्ये दिसते. येशू ऐकण्यामध्ये तत्पर होता का? हा, येशू ऐकत होता. 12 वर्षाचा तो होता. याजक बसलेले होते, वडील वर्ग बसलेले होते आणि तो त्यांच्यासोबत वादविवाद करत होता. येशू 12 वर्षाचा ऐकण्यासाठी तत्पर आहे. आज आमच्या वयाकडे बघता आम्ही देवाचं वचन ऐकायला तत्पर आहोत का, हा प्रश्न आपण घेऊया. येशूने कसल्याही प्रकारची चूक केलेली नव्हती, तरी त्याला वधस्तंभावर ठेवलं तुमच्या आणि माझ्या पापासाठी. ती चूक तुम्ही आणि मी केलेली असताना येशू वधस्तंभावरती गेला. त्याने आपल्या जीवनात गर्व कधीच केला नाही. फिलिप्पियरास पत्र म्हणतं की त्याने राजवैभव सोडलं. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी आहे ती तुमच्याही ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या स्वरूपाचं असणं हे त्याने मान्य केलं नाही, तर त्याने दासाचं रूप धारण केलं. प्रियांनो, येशू कसल्याही प्रकारचं गर्व येशूच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येत नाही. बरं, येशूने इतरांची सेवा केली का? येशूने तर शिष्यांचे पाय धुतले. ह्यापेक्षा अजून मोठं काय म्हणावं? यावरून आम्हाला काय दिसून येतं की येशू इतका नम्र होता की जे शिष्य होते त्या शिष्यांचे तो पाय धुण्यासाठी तयार झाला. मग आज प्रियांनो, 10 कुष्ठरोगी शुद्ध झाले हे उदाहरण आपण बघितलं, हा प्रसंग आपण बघितला. या 10 कुष्ठरोग्यांपैकी 9 निघून गेले, 1 परत आला. कुष्ठरोग हा पापासारखा आजार आहे. पाप जसं आम्हाला जगापासून दूर नेतं, तसा हा कुष्ठरोगाचा जो विळखा आहे तो आम्हाला जगापासून दूर नेतो. पाप आम्हाला अशुद्ध राहायला लावतं. हा कुष्ठरोगाचा आजार अशुद्धतेकडे घेऊन जातो. एवढंच नव्हे तर आम्हाला आमचं सौंदर्य बिघडवून टाकतो. त्याचप्रमाणे पाप आमच्या जीवनातलं सौंदर्य बिघडवून टाकतो. ज्याप्रमाणे या आजाराची भयानकता इतकी आहे, आमच्यातली शुद्धी तो काढून टाकतो. आमचं सचत विवेक बुद्धी संपवून टाकतो. पाप पण आमची सचत विवेक बुद्धी संपवून टाकतो. मग या पापापासून बाहेर निघायला काय करा? जगाकडे पाठ करा. जगाकडे नका बघू, येशूकडे बघा. दुसरी गोष्ट, वचनाचं पालन करा. तिसरी गोष्ट, साक्ष देणारे बना. आणि चौथी गोष्ट, नेहमी नम्र राहा. आणि बघा, हे पाप तुमच्यापासून आणि माझ्यापासून दूर निघून जाईल. पापापासून दूर जायचं आहे तर जगाकडे बघू नका. पापापासून दूर जायचं आहे तर वचनाचं पालन करा. पापापासून दूर जायचं आहे तर आपली साक्ष द्या. पापापासून दूर जायचं आहे तर नम्र राहा. डोळे मिटा. मी प्रार्थना करतो. प्रिय पित्या, या कुष्ठरोग्यांना तू शुद्ध केलं. दाखवण्यासाठी जाताना 1 परत आला आणि तुझं गौरव केलं. त्याच्या विश्वासाने तू त्याला आरोग्य दिलं. परंतु प्रभू, आज कुष्ठरोग तर नाही, परंतु पाप नावाचा कुष्ठरोग ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांमध्ये पसरत चाललेला आहे. आणि ह्या पापाला दूर करण्यासाठी आम्ही जग आणि जगातल्या मोहक गोष्टी सोडल्या पाहिजेत. जगाकडे पाठ करण्यास तुझी शक्ती आम्हाला दे. सोबतच तुझं वचनाचं पालन करण्यासाठी, जाऊन याचकांना दाखवण्यासाठी, म्हणजेच वचनाचं पालन करण्यासाठी
साक्ष देण्यासाठी आणि तुझ्यासमोर नम्र राहण्यासाठी येथे बसलेल्या आम्हाला सगळ्यांना शक्ती दे. कारण जितकं आम्ही नम्र बनू तितकं पापापासून दूर राहू. जितकं आम्ही साक्ष देऊ तितकं पापापासून दूर राहू. जितकं आम्ही वचन वाचू तितकं आम्ही पापापासून दूर राहू. जितकं आम्ही जगाकडे पाठ करू तितकं आम्ही पापापासून दूर राहू. या सगळ्यांचा सराव ठेवण्यासाठी मंडळीतील प्रत्येकाला तुझी शक्ती दे, तुझं बळ दे आणि तुझी कृपा दे. या सप्ताहभरामध्ये जेही कार्यक्रम आम्ही करू, ज्याही प्रार्थना करू आणि जो दे बाप्पा सुंदरसा दिन आम्ही साजरा करू, आमचा स्वातंत्र्य दिन तोही आशीर्वादित होऊ दे. या सप्ताहात जेही कार्यक्रम आहे प्रत्येकात मदत कर. येशू प्रभूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे. आणि जसे आम्ही आमची ऋणे ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता येथे जमलेल्या सर्वांबरोबर, ऑनलाईन पाहणारे प्रियजन, एस ए चर्च नंदुरबार व त्याशी संलग्न असणाऱ्या सर्व प्रिय मंडळ्या याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सर्वांना सलाम.